तू केस पण नाही कापलेस. अरे असं प्लीज अरे प्लीज हृदय. नाही तुझ्यासाठी कापेल मी. आई म्हणते का झाला तुमचा डिवोर्स का झाला? त्यांनी चीट केलं. त्याने पण चीट केलं आणि तुला कळलं कसं की तो चीट करतोय? कारण मी रेड हँड पकडलं. रेड हँड बघ कसं कळलं? दे वर किसिंग इच अदर हा अँड शी वॉज माय फ्रेंड. म्हणजे ती माझी मैत्रीण होती. आता आम्ही जे प्रकारचे चीटिंग आम्हाला पाहायचंय ती कोणत्या थराला गेलेली. खूप खूप खालच्या दराला गेली. लोणावळ्याच्या पण खाली, अलिबागच्या पण खाली. अशी मुलगी तुझा असं ना की तुझी प्रायोरिटी काय की कशा टाईपची मुलगी तुला आवडेल डेट करायला? असं काय नाही, असं कशीही चालेल मुलगी, फक्त दिसायला चांगली पाहिजे आणि लॉयल पाहिजे. मी पैसे वाटतो माहिती आहे ना तुम्हाला. पैसे आणलेत मी आज तर मी खूप पैसे आणले. संपवून जाऊ. तुम्हाला ट्रान्सफर वाटला का? चला ठीक आहे आपण सुरू करूया. ठीक आहे कोणापासून तरी सुरू करावं लागेल. कोण कोण आहे ज्यांना बोलण्याचा इंटरेस्ट आहे हात दाखवा मला. ठीक आहे कोणाशी बोलूया आपण? अच्छा ठीक आहे तूच आई बरं तूच आलायस ना. याला दे. हा याच्याशी बोलू आपण आधी. सुरू करू आपण. हा काय नाव आहे भाऊ? हृदय. हृदय. कोणावर आई बरोबर आलायस? हो. आज किती वर्षाचा आहेस तू? 15. अरे इसको एंट्री कैसे दिया फिर? अच्छा ठीक आहे काय करतोस तू आयुष्यात? आता 10th झालं माझं. अच्छा झाली कशी? एक्झाम झाली कालच संपले पेपर. पास होशील? हा होईल होईल. आणि हे असे केस ठेवून तुम्हाला अलाव केलेलं द्यायला? नाही मी घेऊन गेलो तसेच. घेऊन गेलो म्हणजे? नाही म्हणजे कापले नाही मी मला बोलायचे पण मी कापलेच नाही. ते बोलायचे तुला पूर्ण हो. वर्षभर बोलत राहिले? हो. आणि तुझी आई नाही तुला कधी बोलायची असं? बोलायची. मग तू कोणाचंच ऐकत नाहीस? नाही ऐकतो पण केसांसाठी नाही. अच्छा केस तुला आवडतात वाढवले? हो. अच्छा किती वाढवलेस तू आयुष्यात? एवढेच. नाही म्हणजे हेच सगळ्यात जास्त वाढेल असतं. कळलं आम्हाला कळलं. ठीक आहे तू लहान आहेस आता तुला नाही कळणार. 2-3 वर्षात जेव्हा उगवत येईल. तो हेअरकट मग घरीच मारावा लागतो. काय तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे? हृदय हा हृदय. हा तुझी गर्लफ्रेंड आहे? हो. अच्छा गर्लफ्रेंड आहे तुझी या वयात? मग तिच्या डोळ्यात केस वगैरे जात? नाही पण कशी या वयात कशी गर्लफ्रेंड काय पटवलीस तू? काय तुझी स्ट्रॅटेजी होती? स्ट्रॅटर्जी नाही झाली. नाही पटवलंस कसं तू तिला? पटवायचं काय नाही. आता आमच्या स्कूलने एक ट्रिप नेलेली. मग त्यांनी म्हणाल की सगळ्यांनी एक मुलगी पकडा. नाही हा, नाही. तर त्या ट्रिपवर पटवली. नाही एक मिनिट जे तू करतोस त्याला चमडीगिरी म्हणतात. हातात हात धरला की गर्लफ्रेंड. कन्सेंट कुठे आहे? आणि मग तू थांब तुझी शाळा कळली मला कोणती आहे ती. मग पिकनिकला गेले तू काय बोललास तिला? कसं पटवलंस? काहीतरी केलं? पहिला स्टार्टिंग मध्ये बोलणं इनिशिएट केलं. हा कसा बोललास? हाय हॅलो. हा मग ती काय बोलली? हाय हॅलो. मी ती मुलगी बनवू का? हा चालेल. ठीक आहे तू मला पाठवायला बघ. ठीक आहे हा पिकनिकला चाललोय ना आपण. हा हॅलो. हाय. हा कोण तू? मी हृदय. ते पिकनिकला चाललोय आपण सोबत. हा दिसतंय मला. म्हणजे केस काय एवढे घाणेडे? आता राहू दे ना. ते नंतर नाही बोलूया. ते कापून ये मगच बोलू आपण. अरे नाही असं नको करू ना. मग तू जा बागे बजा. नाही असं नको प्लीज. ठीक आहे बोल काय आहे? काय करते? पिकनिकला जाते? थोडा तू वेडायस? नाही म्हणजे झाली तुझी पॅकिंग ते झाली पिकनिकची? अरे मी बसमध्ये. बसमधलं कॉन्व्हर्सेशन करायचं. मग तू माझ्या घरी आलायस विचारायला मला? माईक पकड आधी. मी टेक्स्ट बोलतोय. माझा नंबर कसा आला तुझ्याकडे? इन्स्टा आयडी. अच्छा इन्स्टावर आपण चॅट हो, करतोय. हा Insta, ठीक आहे हा हा पॅकिंग झाली. आता मी माझे 2 कपडे भरले. अरे शाळेची पिकनिक आहे ना तर एक मिनिट. नाही ती ट्रिप होती असं प्रॉपर. अच्छा ओव्हरनाईट आहे. हा मग ती 10 दिवसाची. 8 साड्या 9वारी साड्या घेतल्या. एक मंगळसूत्र घेतलंय
आणि एक पिशवी घेतली, मला उलटी येते ऍक्च्युली. स्विमसूट. हा, तू काय घेतलंयस? काय नाही, आपलं जे चड्डी बनियान असते ते घेतलं. तू चड्डी बनियानवर फिरणार आहे? नाही 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 नाही, कपडे घाल ना मग. मग ते कुठे आहेत? ते पण घेतले. मग ते सांग ना मला. हो, शर्ट घेतल्यात 2-3, मग 4-5 टी शर्ट आहेत आणि जीन्स 2च. अरे 2च जीन्स, छान छान. आणि फाटली कशी तुझी? अरे नाही, ते डिझाईन वाली. अच्छा. पण टेक्स्टवर होतो ना आपण तर. हा. 500. माझे पैसे मी कसे? ठीक आहे. हा हा, मग आता काय उद्याचं काय मग? काय नाही, मी विचारत होतो आपण सोबत जाऊया, थोडं सोबत बसूया. मग सोबतच चाललं ना, बस आहे. नाही सोबत बाजूला बसूया. का रे, तुला मित्र नाहीये? आहेत ना. मग तू असं मला तुला बनवायचं मित्र. मित्र बनवायचे? मित्र नंतर करायचं ना, जे पण करायचं. काय अरे ते पुढचं पुढे. काय करायचं असतं? आता मित्र, फक्त पहिला मित्र. नाही नाही, मग तू सांग, मला भीती वाटते आता तुझी. नाही मित्र बेस्ट फ्रेंड्स. मैत्री. मैत्री. हा मैत्री. ठीक आहे, मग मैत्री करू शकतो आपण. हो. माझ्यासाठी उद्या काहीतरी घेऊन ये ना मग तू. काय आणू? त्याच्याकडनं. अरे शाळेची पिकनिक आहे. तुझी गर्लफ्रेंड आहे? नाही. पण मला वाटतं तुझी असेल. नाही आहे. आता बनवतोय ना तुला. कशी बनवतोयस? आपण तर मित्र आहोत ना. पण नाही, त्याच्या पुढे ना. काय त्या पुढे? अंबरनाथ? नाही अंबरनाथ नाही. तुला काय काय कामं करता येतात? तुला काय काय कामं करता येतात? जे तू सांगशील. माझी नख कापशील? अरे एवढं पण नाही. मी तर नखच बोलली तरी. भांडी धुवायला पण सांगू शकली असती. किती घाणेरडे विचारत म्हणजे. जाऊ दे, आता मला हा पटवेल ना. हा ठीक आहे, तुम्हाला प्रपोज करणार आहेस? पुढे बघूया. पुढे काय सगळं? पुढे पुढे काय आहे तुझं? आता का करू? पहिला बोलूया ना थोडं एक दुसऱ्याशी. माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. माझ्याकडे अजून 2 मुलं मला मेसेज करतात. अरे असं थोडी असते. तू काय मागेच लागलास तू माझ्या? नाही प्रपोज करणार ना तुला. करून दाखव ना एकदा अरे असं प्लीज. अरे प्लीज. हृदय. अरे नाही. तू केस पण नाही कापलेस. नाही, तुझ्यासाठी कापेल मी. आई म्हणते बोलते ती बोलते मला. ती बोलते. आई म्हणते. हा. अरे काय शिवी घालते. काकी द्या ना काकी प्लीज. अरे काय शिवी घालते मला. काय नाही, मला काकींच्या तोंडात नाही घ्यायचं. म्हणतात माझं नाव सेव्ह केलं. काय हा. काय बोलता? हा. तुमचं काही ऐकत नाही का? तुम्ही घ्या माईक तुमच्याकडे घ्या. हा, तुमचं काही ऐकत नाही. हा, बिलकुल नाही ऐकत. अच्छा. आणि तुम्ही एवढं यंग वयामध्ये आई कसे झाले? किती वयाचे तुम्ही? 40. हे नाही, बालविवाह नाही ना. बालविवाह नाहीये. आणि हा किती? हा 15. मग तर ठीक आहे, 25 वया. अच्छा. आणि हा एकटाच आहे तुमचा? हो, एकटा. अच्छा. आणि तुम्ही आनंदी आहात? ह्याच्याकडून तरी नाहीये. याने काय केलं तर तुम्ही आनंदी व्हाल? जर ह्याने गर्लफ्रेंड सोडल्या. हो, करंटली एक आहे. हा, अशा असतात त्याच्या. हो. पण जर याच्या जागी तुमची मुलगी असती आणि हा. जर तिचे बॉयफ्रेंड्स असते तर मला चाललं असतं. बहुतेक तरी नाही. मग का असं तुमचं हे डबल स्टँडर्ड? ह्याचे पण नाही चालत. मग म्हणूनच शिव्या खातो कापून टाका ना ना. याचे केस. एकदा कापूनच टाकणार आहे. झोपेत. 1 मिनिट. केसच कापणार आहेत त्या? हो केसच नाही तर कापणार. कधी गर्लफ्रेंड बायको काही नाही होणार. मग काय होत आहे दोघांसाठी? कोणाला विचारूया आपण. हा भाऊ, तुला काय वाटतं? याला पैसे दिले पाहिजे? मरून टी शर्ट मध्ये जो बसलाय, किती दिले पाहिजे? 500 रुपये. ठीक आहे. काय 1000 त्याच्यासाठी 1000 अजून एक एक्स्ट्रा. मग संधी होती तुझ्याकडे गेली. हा, तुला 1000 पाहिजे? आत्ता काप. अरे मी कापेन. ना, असं टकलं करशील तू. नाही टाकलं ना, थोडे थोडे कापेन. थोडे म्हणजे किती? एवढे थोडे. मग तर झालंच ना. नाही, एवढे थोडी. ते मोठे आहेत तुझे केस. असे कर वरू चल. हा बा, मोठे आहेत बऱ्यापैकी. कमीच आहेत. काय वाटतंय तुम्हाला? तुझी आई बोलेल तेवढेच कापेन मी. हा. 1000 साठी नाही. मग
थोडं जास्त. 1100? अरे 1100 असं थोडी हे वर्गणी थोडी आहे. वर्गणीसाठी थोडी कापतोय मी. अरे तू किती चिंदी आहे. इग्नोर करतील. हा तू सांग. 2500. 2500 मध्ये कापू शकतो आपण. एवढे. काय आईला द्या. कैची आईला द्या. अरे नाही 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 एक नाही काम नाही करा. नाही नाही 2500 रुपये ना. मी 25 सेकंड आणि 2500 रुपये. ठीक आहे. 25 सेकंड तू डोळे बंद ठेवायचे. यार हे घ्यायची. ठीक आहे ठीक आहे. कैची येईपर्यंत आपण कोणत्या दुसऱ्याशी बोलूया. ठीक आहे. अजून कोण आहे. कोण आहे. ठीक आहे. हा त्या मागच्याला दे एकदम. जो पीछे आहे ना बेटा तो थोडा चिल लडका लग रहा है मुझे. ठीक आहे ठीक आहे. हा हॅलो आय भाऊ. हॅलो काय नाव आहे तुझं. साई. साई. हा हे जे कॉन्टेंट जे तू देणार आहेस ते आम्ही सगळं इंस्टाग्राम युट्यूब सगळे टाकणार. तुझं कन्सेंट आहे याच्यासाठी. हो चालेल. अच्छा तू घाबरलायस तसा. नाही नाही अच्छा काय करतोस तू आयुष्यात. ग्रॅज्युएशन अच्छा कोणता कोर्स करतोयस. BSc BSc प्लेन. अच्छा कोणत्या कॉलेजमध्ये आहेस. अलिबाग. ठीक आहे याच्यात काय हसणार काय नाही याच्यात. मी अलिबागचा माझ्यासाठी पूर्ण सपोर्ट आहे. ठीक आहे. काय करतोस तिकडेच कॉलेजला आहेस तू. हा. मग इथे कसं आलास तू. शो बघायला. तू शो बघण्यासाठी आलायस. थँक्स यार. थँक्स अलॉट. आणि कोणाबरोबर आलायस. फ्रेंड्स आहे. कोण कोण किती फ्रेंड्स आहेत ते. सगळे अलिबागचेच आहेत तुम्ही लोक. हो. अच्छा काही सीन आहे आपसात. नाही नाही ती बाजूवाली जी आहे ती. फ्रेंड आहे. अच्छा तिचा बॉयफ्रेंड आहे. नाही तुला आवडते ती. नाही बहीण आहे. अच्छा बहीण आहे मग आधी बोलायचं ना. मित्राची बहीण माझी बहीण. अरे मित्र घरी गेला की मग बहीण काय. नाही 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 नाही. अच्छा काय करतं बाकी. तुझी गर्लफ्रेंड आहे साई नाही, आयुष्यात. अच्छा तुझं काही स्वप्न वगैरे आहे आयुष्यात. स्वप्नाचं काय नाही. काय आपण काय बोलू तुझ्याशी आता. कधी तुझा ब्रेकअप वगैरे झालाय. हो झालाय कधी झालाय. रिसेंटलीच. अच्छा आता तर झालंय. हा. आणि कसं झालं काय झालेलं. चीट केलं. तू किती ने. तिने. हा आणि कसं कळलं तुला. अरे म्हणजे माझ्यासाठी कॉन्टेंट आहे. हा तुला कसं कळलं की ती चीट करते. चॅट्स बघितले तिचे. अच्छा म्हणजे तू तिचा फोन चेक करायचाच नेहमी की तुला काही डाऊट आला म्हणून तू चेक केला. डाऊट आला. अच्छा का डाऊट आला तुला. मित्राने सांगितलं मित्राने सांगितलं काय की ती दुसऱ्या मुलासोबत दिसली. बोलते फिरते अहो, वगैरे. बोलते. एवढा मोठा गुन्हा. मग तू तिचा सरळ फोन मागितलास. हा. आणि काय काय केलंस. काय चेक केलंस. check व्हॉट्सअप केलं. इंस्टाग्राम काय कोणत्या Instagram. हा इंस्टाग्रामवर काय सर्च केलंस. चॅट्स बघितले त्यांचे. सगळ्या मुलांची करत होती. नाही नाही एकटाच होता. कोण तुला मुलगा माहित होता. हा. अच्छा त्याने नाव पण सांगितलं तुला. हा तुझा बेस्ट फ्रेंड होता. हो. अरे यार काय चॅट करायचा मग तो काय लिहिलेलं त्याने तिला. भेटूया वगैरे हा. चालत राहायचं त्यांचं. भेटूया मग ती भेटलेली. हा दोनदा भेटलेली. त्यात लिहिलेलं भेटल्यावर पण. हा. आणि तो तुझा बेस्ट फ्रेंड होता. हा. मग तुला वाईट काय तुला जास्त वाईट का वाटलं की तुझे गर्लफ्रेंडने चीट केलं की तुझ्या बेस्ट बेस्ट फ्रेंड. अच्छा मग तो कुठे आहे आता. अच्छा मारामारी झाली. अरे मग सांग ना तू घाबरू नकोस आता. आता ते दोघे गेले ना आयुष्यात ना कोणाचा तरी फायदा होऊ दे ना आता. म्हणजे आपण पैसे पण येणार आहे ना त्याला. सांग एकदम दिलखुलास सांग काय तू काय केलं. तू चॅट पाहिलं सांग. हा. काय नाव होतं त्याचं. अच्छा ठीक आहे आपण त्याला बोलू. ठीक आहे. चालेल चालेल. हा. चालेल चालेल. हा काय काय लिहिलेलं त्याने. आपण असंच भेटू वगैरे. सीन झाला त्यांचा. हो झाला. ते तुला कसं कळलं. हा चॅट्स मध्ये होता ना. काय लिहिलेलं त्याने की तो रिव्ह्यू मागत होता हा रिव्ह्यू. की हाऊ वॉज इट. तिचे इथून रिव्ह्यू घेत होता तो. काय त्यांनी काय लिहिलं सांग तरी आम्हाला. सांग ना काय लाजतोयस का तू की तुझा मूड बनतोय. नाही नाही काय लिहायचं माहितीये. हा काय लिहिलं त्याने सांग. स्टॅमिना कसा होता. बेस्ट फ्रेंड. मग ती काय म्हणाली एक नंबर. साईपेक्षा खूप छान. नाही नाही ती काय म्हणाली. हा ती काय म्हणाली. होता ठीक. हा अच्छा म्हणजे ती 3/5 स्टार दिली ना तिने. हा मग झालं चालू राहिलेलं त्यांचं. हा मग तू गेलास भेटायला त्याला मित्राला भेटलास आधी हा, की कोणाला आधी भेटलास. हा, तिला आधी भेटलो. नाही हिला काय बोललास जेव्हा तू चॅट कोणाच्या फोनवर चेक केलंस तू. तिच्या. तिच्या. हा मग ती हे तू वाचलंस मग तू काय बोललास तिला. मग तिला स्टॅमिना दाखवलास. काय बोलला तरी असेल ना.
हा भांडणं झाली तू थोडी. एवढा लो ऑन एनर्जी काय आहेस? मला आता वाटतं तिने बरोबर केलं, कारण तुझा स्टॅमिना मला इकडे पण दिसत नाही. ती म्हणे आपण काहीतरी करू. हा का, हा का. नाही नाही तू नाही जा ना त्याच्याकडे जाऊन, त्याला स्टॅमिना जास्त आहे. हा तू सांग ना जरा, खोल ना थोडा स्वतःला. हा तू चॅट वाचलीस? हा हा मग काय बोललास तिला? की असं कधीपासून चालू झालं तुझं? तू आणि एवढं स्ट्रेट फेसने का बोलतोस? थोडं इमोशन टाक. मी ती मुलगी बनू परत? नको 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 ना. हा नको, मग नको. सांग तरी. हा तू तिला म्हणाला हा का असं केलं? ती काय बोलली? हा आवडायचा तुम्हाला. तू काय बोललास? काय नाही एक्सेप्ट करायला लागलं. अच्छा तिला काही नाही बोललास, जेंटलमॅन आहेस तू, ठीक आहे. मग तू गेलास बेस्ट फ्रेंड कडे. Best friend कडे. हा, मग त्याला काय बोललास? त्याला काय बोललास आम्हाला? हे काय तरी- नाही झाली भांडणं. नाही नाही नाही, काय बोललास त्याला ते तरी सांगा मला. काय नाही स्क्रीनशॉट काढले चॅट्सचे हा आणि दाखवले त्याला की असं असं. पण त्याला चॅटची स्क्रीनशॉट का दाखवली? त्याला तर माहिती होतं त्याने चॅट केलेली. त्याला काय तुला काय वाटलं तो विसरला असेल नाही नाही की त्याचा स्टॅमिना किती आहे? हा हा मग काय बोलला तो? काय नाही आवडायची ती मला. त्याला पण आवडायची. हा. मग प्रेम असेल. आणि आम्हाला तिने येऊन सांगितलं की त्याचा पुढे काढण्यापेक्षा म्हणजे तो येऊन सांगतो आम्हाला की पुढे माझ्या मते हा थोडा चांगला मुली वाट. हो 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 त्याला दे माईक. काय जेन्युइन इंटरेस्ट सांगतोय तो बिचारा. इज्जत मी सांग, हा माझा ब्रेकअप झालाय. आता झालाय. हे तोच मित्र आहेस? मी भाऊ आहे शक्ती त्याचा माझा भाऊ. गोळ्या. अच्छा तू याचा सक्का भाऊ आहेस? नाही सख्या काकांचा मुलगा. अच्छा म्हणजे हा, काकाचा मुलगा आहेस ना? ठीक आहे ठीक आहे. हा चुलत भाऊ आहेस म्हणजे. हा ठीक आहे. तू सांग आता आम्हाला. तर तो मुलगा आमचा मित्रच होता. हा, तू कसं मस्त सांगतोस हा. असंच सांगत राहा आणि मध्ये मध्ये थोडं तुझं पण वाढवून ताडून. माझा काय नाही. अरे नाही नाही, तुझं म्हणजे म्हणजे त्याचंच. जसं की त्याने म्हटलं ना स्टॅमिना कशा होता माझा शॉट, असं काहीतरी तुझं असं तुझं टाक तू त्यात. हा त्याचा मित्र म्हणजे तो मित्र होता ना, एक आमचा कॉमन फ्रेंड होता, तो येऊन आम्हाला सांगतोय की तो जाऊन त्यासोबत सिरियस झाला असता, त्याच्यापेक्षा मीच त्याला दाखवलं की बघ आत्ताच ही अशी आहे, पुढे जाऊन काय करेल ती, म्हणून मी असंच चेक करण्यासाठी केलं ते. नाही नाही एक मिनिट. अच्छा तो मुलगा हा ह्याची तो परीक्षा मुलगा घेत तो होता. आम्हाला येऊन सांगतो की पुढे तिच्यावर जाऊन झोपून. हा म्हणजे बघ ही आत्ताच हे करते तर पुढे जाऊन काय करेल. ओ वाव, हे अलिबाग मध्ये चांगलं चाललंय. छान छान. हा मग हा काय बोलला त्याला जेव्हा गेला? हा काय नाही आपला सध्यामध्ये तो आपला हारायला चॅटिंग मारत तो गेला हा सगळं करून. आता कळलं काकाच्या मुलांशी कधी बोलायचं. हा चॅटिंग करत राहिला तो. चॅटिंग तो बॅटिंग करून गेला. मग जेव्हा याने तुम्हाला सांगितलं की असं असं झालंय माझ्यावर, तर तू काय बोलला? काय नाही आम्ही हसतच राहिलो. आम्हाला ही स्टोरी आधीपासून माहिती आहे की हा इथे चॅटिंग मारतोय, तो तिकडे ऑफलाईन बॅटिंग करून जातोय. आणि तुम्ही दोघे पण भाऊ आहेत? बाजूचा पण भाऊ आहे त्याचा? हा ना म्हणजे भाऊ सारखाच आहे पण फ्रेंड आहे. अच्छा अच्छा. मग तू कधी केलास त्या मुलीला मेसेज? मग नाही तुझी आहे कोणी? कोणीच नाही. कधी राहिली आहे तुझी? नाही. का तुझं असं? तू एवढं कॉन्फिडेंट पण आहेस? सिंगल आणि वर्जिन आहे ना पहिल्यापासून. तू एकदम डिटेल्सच द्यायला लागलाय. नाही म्हणजे तो आहेच तर आहे. किती वर्षाचा आहेस तू? मी 23. अच्छा. आणि कधी तुला कोणती मुलगी आवडली आहे? नाही. अच्छा आवडल्यात पण असं कोणाला जाऊन सांगितलं नाही. अच्छा. मग काय करतोस तू? स्वतःकडेच ठेवतो? हा कशी मुलगी तुझा असं असतं ना की तुझी प्रायोरिटी काय की कशा टाईपची मुलगी तुला आवडेल डेट करायला? असं काय नाही, असं कशीही चालेल मुलगी, फक्त दिसायला चांगली पाहिजे आणि लॉयल पाहिजे. एक मिनिट ना. 23 वर्षाच्या खाली कोण कोण मुली आहेत तिथे? नको. नको तुला? अरे तू हात वर करताच तो म्हणा नको. कोण आहे? अरे आता का कोण आहे? एक क्यूट आहे. काय नाव आहे तुझं? श्रुती. मुंबईचीच आहेस तू? तुला अलिबागचा मुलगा चालेल? तुझी काय एक्सपेक्टेशन आहे? त्याची अशी आहे की सुंदर आणि लॉयल असावी. तुझी काय आहे? लॉयल तर आहेस तू. थांब एक मिनिट. एक तर ठीक झालंय. आणि काय कसा हवाय मुलगा? मॅच्युअर हवा. हो मॅच्युअर आहे. स्वतःच्या भावाला त्यांनी लायकी इतका मॅच्युअर आहे. तू कधीपासून सिंगल आहेस? 2024 पासून सिंगल आहेस ना? ठीक आहे. तुझा इन्स्टा आयडी काय आहे? माझा हा आयुष. अरे
तू काय seller आहेस का? AYUSHHHH किती यायचे आहेत? 3. 3 यायचे आहेत बघ. आयुष आहे आणि शेवटी 3 यायचे आहेत. जर तुला इंटरेस्ट असेल तर घरी गेल्यावर त्याला इन्स्टावर मेसेज कर, ठीक आहे? मी तुझा इन्स्टा आयडी नाही विचारणार, कारण हे सगळे आरामखोर म्हणतील मी पण लॉयल. त्यामुळे हा कॉल आता मी तुझ्यावर टाकलाय, ठीक आहे? ए सेटिंग लावली मी तुझी, ठीक आहे? थँक्यू. ॲटलिस्ट मी 500 देऊ शकतो ना गो यार. प्रेमाची अशी काही किंमत नसते ना. चालेल मग तुम्ही जेव्हा अलिबागला येणार तेव्हा काय तेव्हा फुल सोय. बोलतात जेव्हा तुम्ही अलिबागला येणार अरे फुल सोय. भाऊ तिथे रडतोय. चालेल माझे लावले आयुष्याचे आणि स्वतःची सेटिंग करत बसलाय. छान छान टाळा वाजवा दोघांसाठी इकडं. कोणाला विचारूया आपण? हिला विचारूया. तुला काय वाटतं या साईला पैसे दिले पाहिजे आपण, ज्याच्याशी आपण आधी बोललो, की त्या दुसरा त्याचा जो भाऊ होता त्या साईला पहिल्यावाल्याला दिले पाहिजे? हा दोघांना देऊया. दे मग. आपलं काय जॉईंट अकाउंट आहे, दोघांना देऊया. पैसे कमवायला मेहनत करावी लागते. बिग बॉसच्या घरात जाऊन रडावं लागतं. काय माईकची वायर केवढी छोटी आहे आज. हा ठीक आहे, चला दोघांसाठी टाळ्या वाजवा. थँक्यू. अजून कोण आहे? कैची अभी लाया तूने? अरे यार अगला शो बाद में. एक काम कर, तू स्टेजवर ये. काकी तुम्हाला काकी तर मी काय म्हणू? तुमचं नाव काय आहे? पिंकी. सुप्रभा. पिंकी ताई, तुम्ही याचे केस कापाल? हा. अरे केस आणतील. अरे एवढं चांगलं. एक मिनिट, स्प्रे मारतो. चला करूया सुरू आपण. मम्मीच कापणार मी, पण मी पकडू शकतो. अरे तिकडे बघ, हजाम तिकडे आहे. चला सुरू करूया आपण प्रोसेस. पिंकी, आजपासून तुमचा एकच मुलगा. एक नाही असं 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 वर पकडा, मग सगळ्यांना दिसेल की किती कापताय. डोळे बंद ठेव. हा 25 सेकंड सुरू झाले. तू डोळे बंद ठेव, नाही तर 40 सेकंड कापू. हा का बा काळा. वा हे 5 सेकंड झालेत. डोळे बंद ठेव. वाईट त्याला तेव्हा वाटणार आहे जेव्हा 2,500 पण मी नाही देणार. तू डोळे उघडलेस. डोळे बंद ठेव. 7 सेकंड झाले. हा डोळे बंद ठेव. आता 12 झाले. हा पण आता पॉज झाले. हा थोडं डोळे बंद ठेव आणि हा बंद कर डोळे. असं विचार कर की ती आली आहे. उद्या ब्रेकअप पण फिक्स आहे वाटतं. ए आधीपेक्षा तरी बराच वाटतोय. छान छान. आता अजून काय करायचं आहे याच्याशी? छान छान टाळा दोघांसाठी. आता बस जाऊन. हा ठीक आहे, देऊया बाबा. लहान पोरांची हाय नको आपल्याला. 1000, 1,500, 2,000 आणि चीप 200 रुपयाची आहे. रुमाल. नागडच कर मला तू. हा रुमाल दे ना. रुमाल? माझा रुमाल? अरे साईन करून दे. अच्छा माझा रुमाल साईन करून, पण मग 2,500 नाही देणार मी. अरे दे ना, असं नको प्लीज ना. मी एवढे केस आहे बघ. अरे हा हा ठीक ठीक. आता घरी जाऊन ही स्टोरी नाही टाकायची की नाही. प्रणित दादाने काय केलं. मेन्शन करणार. लोकांना वाटणार की मी. थँक्यू. रुमाल पण पाहिजे. साईन. शो नंतर देतो साईन. थँक्यू. हा छान. अजून कोण आहे? काका तुमच्याशी बोलायचं, तुम्हाला बोलायचं होतं ना? काही पानसट स्टोरी आहे तुमच्याकडे तुमच्या जवानीची? द्या माईक मागे द्या. हा पिंकी माईक देशील का आम्हाला?
हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी तुम्हाला काय बोलू, काका बोलू की नावाने बोलू? कशाला? संजय बोला ना. अरे संजय, छोटू बोलू मी तुला? काय करता तुम्ही? बिझनेस आहे माझा. अच्छा, आणि तुम्ही एकटेच आले? नाही, मुलगा आलाय ना. अच्छा, बाजूला मुलगा आहे. अरे कडक. आणि तुम्ही एकदम चिल बाबा आहात? येस येस. अच्छा, मग एक मिनिट ना. तर संजय, हे जे आपलं कॉन्व्हर्सेशन आहे हे युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे जाणार ready आहे. आहे. तुमची कन्सेंट आहे याच्यासाठी? हो. ठीक आहे. तर तुम्हीच माझा कॉन्टेंट बघता की मुलगा बघतो तो घेऊन आलाय? सगळे इंडिपेंडेंट बघतात आणि त्यात चांगला असेल तर मग मी हिच्या आईला सांगतो, कारण आई सुपर कॉमेडियन आहे. हा. तिचे कॉमेंट्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात, म्हणून आम्ही आणलं नाही तिला. अच्छा अच्छा. आई एवढी लेजंड आहे की आणलंच नाही आम्ही तिला. आम्ही म्हणालो घरी बघ. मग तुम्ही अश्लील शो पण पाहता माझा? हो हो, का नाही बघा. मग तुम्हाला आवडतं ते सगळं? सगळंच आवडतं. अच्छा. आणि तो मुलगा आहे तुमचा किती वर्षाचा आहे हा? हा, हे जुळे आहेत, हा. पण एक जर्मनीला आहे, अच्छा. आणि एक इकडे एक ठेवलाय इकडे तुम्ही? आमच्यासाठी ठेवलं. तिकडे फ्रँचायझी वाढवायला तो गेलाय जर्मनीला. आणि आयडेंटिकल ट्विन्स आहेत दोघे? Identical. अच्छा. मग तुम्हाला लहानपणी काही प्रॉब्लेम वगैरे व्हायचा असं ओळखण्यात दोघांना? आम्हाला ॲज सच आम्हाला आई बाबांना व्हायचा नाही, बाकीच्यांना व्हायचा आहे. त्याच्या गालाला खळी पडते, हा. याला पडत नाही, एवढंच. अरे यार, कळलं तू का इंडियामध्ये राहिलास? जर्मनीवाले बोले अरे हा नॉन खडी नको, खड्डेवाला द्या आम्हाला. अच्छा. मग आणि तुम्ही यांच्यावर चिल आहात? म्हणजे याची जर गर्लफ्रेंड वगैरे असेल तर तुम्हाला चालतं? म्हणजे आहे त्याची? आहे. अच्छा. आणि त्या जर्मनीवाल्याचा जर बॉयफ्रेंड नाही, नसेल तर? त्याची नाही. त्याची नाहीये जर्मनीमध्ये? ओ अरे बापरे, मग तर हा चांगला खेळतोय इकडे. आणि तुम्ही किती कूल बाबा आहात? म्हणजे जसं की हा कधी म्हणाला की माझी गर्लफ्रेंड घरी येणार आहे, तुम्ही जरा बाहेर जाऊन या. ती येते घरी, हा. काय बोलता? मग तुम्ही काय करता तेव्हा? आम्ही आमच्या बेडरूम मध्ये किंवा हॉलमध्ये असतो. तुमचं किती घर मोठं आहे? ए थर्ड ट्विन कसं येणार? तू केसावर तुझा आयक्यू पण कापला गेलाय. आणि त्या थर्ड ट्विन. हा. मी बँड्राला राहतो. आणि बँड्रामध्ये तुमचं 2 BHK आहे? मग तुम्ही श्रीमंत आहात तसे? मी श्रीमंत समजत नाही. अरे हे हा प्रत्येक श्रीमंत माणूस तेच बोलतो. श्रीमंताची व्याख्या वेगवेगळ्या असतात. अच्छा. तुमची काय आहे? मी मिडल क्लास. तुमच्याकडे कोणती गाडी आहे? 5 गाड्या आहेत. आमची व्याख्या हीच आहे. श्रीमंत आहात तुम्ही. आणि सर्वात महागडी गाडी कोणती तुमच्याकडे? नाही, आता रिसेंटली किया घेतली. हा. आणि सर्वात जुनी कोणती? वॅगनर आहे? नाही, मी इनोवा ठेवली, त्याच्यावर माझं प्रेम आहे. आहात का तुम्ही श्रीमंत? मी आता तुम्हाला संजय नाही बोलू शकणार, तो हक्क तुम्ही गमावलाय आता. आणि तुम्ही लग्नाआधी तुमची कधी गर्लफ्रेंड होती ना. किती? आणि मी बायकोलाही सांगितलेलं. हा. शपथ, कडक आहात तुम्ही. मग काय तिच्याशी काय तुमचं बिनसलं? काय झालं? म्हणजे मी तुम्ही national अलिबागला college चा- राहायचं तुम्ही? का तुम्ही तिचा फोन चेक केला? तुमचा कोणी बेस्ट फ्रेंड आहे? नाही. हा. काय झालं मग? हा. का नाही जमलं तिच्याशी मग? त्यात माझी आईच थोडीशी विलन टाईप होती. हा. म्हणजे सासूबाई? नाही, माझी आई. नाही तुमचे म्हणजे हा बायकोसाठी. मी नॅशनल कॉलेज हा. आरडी नॅशनल. काय केलं मग आईने विलनगिरी? विलन म्हणजे थोडस. नाही असं नका बोलू. बोला की आई म्हणाली ती हॉट नव्हती असं काही. म्हणजे आम्हाला युट्यूबवर टाकायचं आहे ना म्हणून. नाही, माझ्या दृष्टीने हॉटच होती. मला वाटलं तुम्ही काहीतरी ज्ञान द्याल मला की बाळा असं नको बोलू. पण हॉट तर होत. आता तुम्ही तिला बघता कुठे? म्हणजे असं इंस्टाग्राम वगैरे आता दिसते तुम्हाला ती कुठे? नाही, म्हणजे कधी फेसबुक वगैरे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. मग काय करता तुम्ही अशी आठवण आली तर? नाही, आता तशा म्हणजे. पण त्या आता पण हॉट आहेत त्या काकी? नाही, अजिबात. अजिबात नाही. मुलगा होता बाबा, मला ती पोरगी पाहिजे. म्हणजे त्यांची मुलगी वगैरे आहे कोणी आता? हो. अरे मुलगीच आहे? मग जमवून टाका ना. कोणाला? तिला मुलगी आहे की नाही विचार. म्हणजे तुमच्यासाठी नाही बोलत आहे मी, तुमच्या पोरासाठी बोलतोय आता. नाही, आहे ना त्याचं. तो जरा इंडिपेंडंटच आहे. अच्छा. तो त्याचं बघेल. त्याला असं इंटरेस्ट वगैरे नाही. पण त्या काळात काका थोडं आता कसं आहे बघा, ही पोरं काय करतात, पण ती मुलगी आवडली वगैरे त्याला इंस्टाग्रामवर मेसेज करतात लगेच. ठीक आहे, खूप सोपं आहे. तुमच्या काळात मुली कशा पाठवायच्या? म्हणजे झालं असं की आम्ही फोक डान्स जिंकलो होतो. हा, तुम्ही फोक डान्स करता? हो, केला होता. हा.
मी सगळ्या ऍक्टिव्हिटी, मी बॉक्सर पण होतो त्यावेळेला. काय बोलता? माझ्यावर सोलापूरला याल तुम्ही? म्हणजे माझी पण एक मॅच होती, पण त्यांनी मला सांगितलं नाही. म्हणजे वन साइड मारला मला. तुम्ही तो इव्हेंट आहे तो असा जीवाला लावून घेतलाय का? नाही, मी विसरलो. मी कधी रडतो. कालच रडलो मी फक्त. पण नाही, हा कोणता हात गेलेला. हा ठीक आहे, पण आता मी ठीक आहे. हा तुम्ही सांगा. हा तुम्ही बॉक्सिंग पण करायचे, फोक डान्स पण करायचे, आणि त्यावेळेला माझं मिड डेला नाव आलेलं. मग मुली फुल वेडा झाल्या असतील. म्हणजे ती पर्टिक्युलर जास्त हा. इम्प्रेस झाली. हा. आणि मग फोक डान्सला माझी सोन्याची चेन हरवली होती. तर ती तो इव्हेंट केस झाल्यानंतर कापलेला येडा झाला इकडे. हा इव्हेंट झाल्यानंतर ती जास्त विचारायला लागली, अरे कुठे ठेवलेली काय. अच्छा, तिची पण चेन हरवली. नाही, तर म्हणजे मला तिची तिच्यावरच chain- संशय आला की ही जास्त का विचारते. अरे ही काय लव्ह स्टोरी आहे. एका साईडला बोलता ती मुलगी हॉट होती, मग मला शॉक आला, हिने चोरली आहे. तुम्हाला वाटतं तिने ढापली आहे तुमची चेन? नाही, म्हणजे ती सारखी फोन, त्यावेळेला मोबाईल नव्हते, हा PC वरनं करायची. फोन वगैरे करत, आणि काय विचार? मिळाली का, हा. आता तू काय करतोयस. अरे म्हणजे ती तुमच्याकडे म्हणजे कॉन्व्हर्सेशन मला नाही, मला असं वाटलं की काय ट्रॅकिंग मध्ये मला ठेवलंय की काय, मी माझी ऍक्टिव्हिटी मी काय करणार आहे वगैरे. हो, असं. म्हणजे कंप्लेंट वगैरे करताय का आणि तुम्ही? माझ्या हा. आईकडचे सगळे पोलीसवाले होते ना. हा. तर मामाला मी सांगितलं, तर मामा म्हणाला मी ठीक आहे, मी 2 कॉन्स्टेबल पाठवतो. हा. तर प्रिन्सिपलकडे ती खबर गेली. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही परमिशन घेतली आहे का, तू कोणाला विचारून बोलवणार होतास. म्हणजे मला जरा झापलं. हा. पण ही गोष्ट त्या चोरापर्यंत पोहोचली. त्या चोराने आमच्या कॅन्टीनवाल्याकडे माझी चेन आणून दिली, की मला सापडली म्हणून. आणि मग कॅन्टीनवाल्याने मला सांगितलं की अरे तेरा वो सामान इधर आहे. नाही, त्याला माहित नव्हतं ना त्याच्यात तुमचं सामान काय आहे ते. हा ठीक आहे. मग तुम्हाला चेन पण मिळाली, प्लस ती मुलगी तर इंटरेस्टेड मुलगी, होती. हा. मग तिला पटवलं कसं तुम्ही? पटवलं म्हणजे आमचे फोटो, आम्ही जिंकलो म्हणून आम्ही फोटो काढले होते ना, फोटो सेट आपल्या त्यावेळेला. हा, म्हणजे नॉर्मल फोटो. हा, कॅमेरामधनं काढलेले फोटो, त्यावेळेला काय मोबाईल नव्हते त्याच्यावर. तर मी तिच्याकडे लायब्ररीमध्ये बसायचो, आणि मी तिच्यापेक्षा थोडंसं ज्युनियर होतो, म्हणजे ती एक वर्ष पुढे होती. पटव. हा. तर ते माझे घ्यायचे सगळ्यांनी मिळून लायब्ररीमध्ये. आराम खोरांनो, कोणातरी बाबा बसले आहेत म्हणणं घ्यायचे काकांचा लायब्ररीमध्ये. हा. मग म्हणजे एक ज्युनियर म्हणून मला असं रॅगिंग करायची. आणि ठीक आहे ना, मी पण एन्जॉय करायचो. कडा जॉली. तुम्ही जॉली माणूस आहात, कळलंय मला. हा. तर मी त्या फोटोमध्ये तिचा आणि माझा पर्टिक्युलर एक फोटो होता. हा. तर मी तो फोटो मागत होतो, तर ती सारखी विचारत होती तोच का पाहिजे. हा. ओ. म्हणजे ती पण विचारत राहिलेली तोच का पाहिजे, तोच का. शेवटी म्हणालो की नाही, मला तो फोटो आवडतो आणि तूही आवडते. ओ वा. सांगितलं की, पण तिने इन्स्टंट हा म्हटलं नाही. हा. काही दिवसानंतर मग म्हणाली. माझ्याकडे बाईकही आली, पण हा. मग बाईकवर बसायला पण तयार नव्हती. मग कसं बसवलं तुम्ही तिला? अरे म्हणजे तुम्ही लोकांनी कसा विचार केला मी कळलं. तुम्ही असा पुढे टाकीवर विचार केला, ती उलटी बसली आता. नाही, त्यावेळेला ती सोय नव्हती. अरे बेखयाली. म्हणजे ती बसल्यावर ती खांद्यावर हातही ठेवायचं ना, तेही मला इन्सल्टिंग वाटायचं. अच्छा, ती तुमच्या खांद्यावर पण हात नाही ठेवायची? मुद्दाम. अच्छा ठीक आहे. मग त्या काळी पण आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं. हा. पण मग पण एकदम त्या काळी काका, जसं की आता तुम्ही हा म्हणालात की हा त्याची गर्लफ्रेंड ती घरी येते, तुम्ही त्या काळी कुठे जायचे? तुमचं नका सांगू. पिंकी ताई. हा. कुठे जायचे काका तेव्हा? बँडस्टँड असायचं. हा, तिकडे होऊन जायचं सगळं. नाही, म्हणजे बाई कशी लावून त्याच्यावर बसायचो. अच्छा. त्यावेळेला असं काही, पण तिने मला बरंच ट्रेनिंग दिलं तसं. हे मला काका तुम्ही असे जाता थोडे थांबता. काय ट्रेनिंग दिलं काका? आम्हाला नाही माहिती. ट्रेनिंग म्हणजे माझ्या लाईफ मधली ती पहिली. अरे नाही काका, खरं सांगा. हा, काय शिकवलं तिने? तो म्हणाला ना तसा सील पॅक. जर्मनीतला मुलगा आता जर्मनीमधनं अजून पुढे जाणार आहे की मी परत नाही येते भारतात.
पण तुमच्या बायकोला ही सगळी स्टोरी माहिती आहे पूर्णच सांगितलं तुम्ही अच्छा म्हणजे तुमची वाईफ एकदम चिल आहे एकदम जर तुम्ही असं कधी ट्रिपला वगैरे जाता कुठे थायलंडला वगैरे गेले तर चालेल तिला तुम्ही हा, गेली? चालेल ना, न चालेल ना. कुठे गेलात तुम्ही असं गेलात कुठे फिरायला वगैरे म्हणजे नाही माझी काही लाईफमध्ये प्रिन्सिपल्स आहेत त्याला मी क्रॉस नाही करत अरे बापरे तुम्ही अचानक म्हणजे प्रेमातही काही distance अचानक तुम्ही ठेवून. तिथे गेलेलात मग तुम्हाला आठवली अरे घरी जायचंय या हरामखोराच्या नादी नको लागायला तुम्ही अचानक आलोकनाथ झालात माझी बायको माझा संसार हेच माझं खरं प्रेम आहे छान छान एकदा टाळा त्यांच्यासाठी मला असं वाटतं काकांना पैसे देणं म्हणजे काकांचा अपमान होईल ए काय तुला काय पैसे देतो बोलतो, ठीक आहे आपण कोणातरी मॅच्युअर माणसाला विचारू कोण आहे? काय गिफ्ट देऊ काका गिफ्ट काय देऊ मी ते गिफ्ट माझ्यासाठी झालं ना त्यांच्या ही वॉच खूप महाग आहे पैसे पण नको मला ती पाण्याची बाटली मिळेल का ही ही उष्टी आहे माझी पण चालेल. हा मी शो नंतर देतो तुम्हाला चालेल? Yes. अरे, best, ठीक आहे, छान. आता काका चांगले होते ते म्हणाले बाटली द्या तुम्ही हरामखोर मला माहिती आहे एक जण बोलला ते शूज दे आम्हाला ते नायकीचे शूज दे हे जॅकेट काढ आई बोला तू नागडा कसा आई सगळं घेतलं त्यांनी एक एक करून सगळे मागत राहिले हरामखोर सगळे ठीक आहे अजून कोण आहे कोणाकडे अशी काही चिटिंग विटिंगची स्टोरी आहे किंवा काही हरामखोराची तुझ्याकडे आहे काही स्टोरी आहे अरे तू आई बरोबर आलास आईच आहे अरे बाबा पण हे तूच आहे ज्याने मला मेसेज केलेला ना मी आई बाबांबरोबर येतोय अरे छान ना दे याला पण दे माईक काय नाव आहे भाऊ तुझं माझं नाव राहुल हा, ठीक आहे ठीक आहे बापरे पूर्ण नावच सांगतोय तर राहील हे जर आपलं कॉन्व्हर्सेशन आहे युट्यूब इंस्टाग्राम सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाणार आहे तुझी कन्सेंट आहे हो आहे ठीक आहे अच्छा तुला पाहिजे तुला फेमस व्हायचंय नाही नाही तू ती असं काही सिद्धीची नाही. रील पाहून नाही, आलास नाही नाही त्याच्या आधीपासूनच मी तुम्हाला फॉलो करायचो मी आधीच्या शोला पण आलो अच्छा तू आधी पण आलास माझ्या शोला SP ला अच्छा ऑडिटोरियम शोला आलास तू अच्छा अच्छा राहील काय करतोस आयुष्यात आता नाही, माझं आता 12th झालंय हा आणि तुला काय वाटतं की तुझ्या आई बाबांच्या मॅरिड लाईफला ऑन अ स्केल ऑफ 1 to 100 तू किती रेट करशील आपण थोडं सिरियस बोलू आता ठीक आहे 70s 80 अच्छा म्हणजे 20-30 तू कापलेस काय वाटतं काय इम्प्रूव्ह करू शकतात त्याला इम्प्रूव्ह म्हणजे नाही नाही, मला अजून एक मला पाहिजे. मला एक बहीण आहे लहान बहीण आहे हा मग तर इम्प्रूव्ह नको आता. नको, अजून नको हा ठीक आहे मग काय आई बाबा काय इम्प्रूव्ह करू शकतात अरे तेच म्हणजे थोडंसं विकेंडला बाहेर बाहेर जायचं आणि म्हणजे थोडंसं- जातात की नाही जात जातो हा. बट थोडं अजून जास्त अच्छा मग फ्रिक्वेंटली ते दोघे जातात की तू पण जातोस नाही ऍक्च्युली हे दोघेच खूप फिरतात हे आता मध्ये गोवाला गेले त्याच्या आधी केरळला गेले जानेवारी मध्ये हा. मग डिसेंबर मध्ये आधी परत गोवाला जाऊन आले खूप फिरतात दोघे पण मग चांगलं आहे ना तुला काय प्रॉब्लेम काय आहे याच्यात? मला घेऊन जा पण तुला तुझे फ्रेंड्स नाही आहेत आता आई बाबांनी बघ तू किती वर्षाचा आहे आता मी आता 18चा मग त्यांनी केलं ना जेवढं करायचं होतं आता तू तुझं आयुष्य तू बनवायचंय ना हा हा of मग तू आता फिरतच राहशील त्यांच्याबरोबर मग ते कधी फिरतील course. अरे मला पण घेऊन चाल बायको बोलते की बायको ती बाबी, बाबी. सॉरी सॉरी अरे बापाची बायको ना घाबरला होतो ना मम्मी मम्मी आहे मम्मी आहे अरे माहिती आहे मम्मी आहे अच्छा तर बहीण लहान आहे का तुझी बहीण किती वर्षाची आहे 4 वर्ष लहान अरे तुम्ही चुकून झालंय 4 अरे वर्ष 4 वर्ष लहान आहे नाही 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 मला माझ्यापेक्षा 4 वर्ष लहान आहे वर्षाची आहे ती- कोणत्या तरी गोवा ट्रिपला काका तापलेले नाही नाही 14 इयर्सची आहे ती. अच्छा आणि तिचं आणि तुझं जमतं चांगलं हो हो खूप आणि चांगलं. तुझी काय म्हणजे गर्लफ्रेंड वगैरे नाहीये तुझी काय scene नाही आहे? नाही माझं मग तू काही पटव ना नाही, नाही. नको. माझ्याकडे माझ्या मित्राची स्टोरी आहे हा सांग ना आम्हाला चालेल तर सीन असं झालेला की सीन खूप मोठा त्याचे बाबा घरी आलेले कोणाच्या तुझ्या नाही नाही माझ्या फ्रेंडच्याच घरी तो माझा नेबर आहे इमिजिएट नेबर हा, आहे ठीक आहे, तर हा. त्याची एक गर्लफ्रेंड होती हम्म, आणि त्यांचं स्कूल पासून चालत होतं आतापर्यंत होतं एक हम्म, वर्षभर आधी ऑलमोस्ट हम्म. आणि तिच्या मुलगीच्या बाबांना कळलं आहे मग एक मिनिट तुझा जो नेबर आहे त्याची जी गर्लफ्रेंड आहे तिच्या बाबांना हा, कळलं की याचा बरोबर. सीन चालू आहे बरोबर ठीक आहे, हा. म्हणजे आणि ते लोक टेलिग्राम वरती बोलायचे बिकॉज हिचं इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप तिच्या बाबांनी कडे होतं हा. कळलं, हा, तर ते लोक टेलिग्राम वरती बोलायचे आणि एकदा टेलिग्राम वरून काहीतरी बाबांनी उघडलं आणि त्याचा मेसेज होता हा. तो बघितला
मग तिकडे नंबर काय विचारत होता तो की स्टॅमिना किती कसा वाटला तो मुंबईचा अलिबागचा नाही. छान छान हा मग काय नाही हा. नाही, ते लोक भेटायचा विचार करत होते त्या वीक मध्ये. हा. आणि मग त्याच्या बाबांना कळलं, मग ते या मुलगीला विचारलं हे ते, आणि तो नंबर होता तिकडे, तर नंबर त्यांनी ट्रू कॉलर वरती टाकला. तर तो जो नंबर जे नाव येतं ना ट्रू कॉलर वरती, तर त्याचं नाव एकदम त्याचं पूर्ण नाव आणि त्याचं घराचा ऍड्रेस होता ॲज हिज नेम. तर तिचे बाबा सरळ तिच्या घरी पोचले, त्या मुलाच्या घरी दरवाजा ठोकताय. म्हणजे तुझ्या बाजूला आले हा, माझ्या बाजूला आले. हा. मग माझ्या फ्रेंडच्या मम्मीने डोर ओपन केला आणि मग तिकडे येऊन ते तमाशा करायला लागले. म्हणजे याची आई हो. आणि तिचे बाबा. हो, आणि मग त्या आणि संध्याकाळच्या अरे विचार तिचे बाबा म्हणाले तुमच्या मुलाने माझ्या मुलीवर बदले की भावना आहे मेरे मन में. हा मग काय बोलले तिचे बाबा. आणि मग तेवढ्यात माझ्या फ्रेंडचे डॅड पण आले, बिकॉज संध्याकाळच्या वेळी ते ऑफिसमधून पण आले. ठीक हे आहे, 3 जण होते आणि खूप ओरडत होते तिचे बाबा की तुमचा मुलगा असं काय करतो, ही काय वय आहे का हे सगळं करायची, तसं उठसूट. आणि मग आम्ही खालती खेळायला गेलो, आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही टर्फ मधून आलो घरी. अच्छा तो मुलगा पण नव्हता घरी. हा, आम्ही दोघं एकत्र आणि आमचा फ्रेंड ग्रुप टर्फला क्रिकेट तुम्ही खेळायला क्रिकेट गेलेलो. खेळत होता, मग हा. आम्ही घरी आलो त्याच टायमाला, म्हणजे सगळं एकत्रच झालं. हा. आणि मग त्याला बघून हाच तो मुलगा, हा माझ्या मुलीबरोबर फिरतो, हा बाहेर घेऊन जातो, असं सगळं फुल ऑन. हा. आणि आणि तू काय करत होतास. मी स्पेक्टेटर. छान हा. आणि ते सगळं झालं. आणि मग नंतर त्याचे बाबा फुले की हा मुलगा हा फिरवतो, बिकॉज ते माझ्या फ्रेंडकडे स्कूटी पण आहे. अच्छा मग तो फिरवायचा. हा, तो Literally. स्कूटी घेऊन बाहेर तिला घेऊन जायचं, असं तसं. तर हे सगळं चालू होतं त्यांचं, आणि हे तो मला सांगून जायचं. तर त्याची मम्मी मला फोन करायची, तर की मी हा कुठे म्हणायचो आहे? हा, तर मी म्हणायचो आमच्या बरोबरच आहे, आम्ही इकडे सायकल चालवायला गेलोय. आणि तू घरीच असायचा. हा, मी बाजूला. म्हणजे ना तुला आईबाप घेऊन जातात ना तुझा मित्र. तू खूप एकटा आहेस रे. नाही हो स्टुडियस आहे. आई असंच म्हणते चुप नाही बोलू शकत ना पोरं. नाही, अभ्यास करतो मी. 10वीला खूप आलेले. अरे खूप आले ना, पण स्कोर तर त्याने केला ना बाजूच्याने. हा ठीक आहे मग. आणि मग त्याच्यानंतर मग बेसिकली ते त्याचे वडील निघून गेले. मग मी पण घरी गेलो. मग नेक्स्ट डे जेव्हा मला माझे वडील friend- निघून गेले, आई थांबली. नाही आई तर आलीच नव्हती. आई तर नाही, हा, sorry. फ्रेंडची आई आणि बाबा घरी, आणि मुलीचे वडील निघून गेले घरी. सगळं बोलून बोलून निघून गेले. हा. मग पुढच्या दिवसापासून माझे फ्रेंड आणि तिची गर्लफ्रेंड दोघे जण बोलणं बंद करून टाकलं, पूर्ण कट ऑफ. हा. तर माझा फ्रेंड नेक्स्ट डे आम्ही खालती भेटलो परत, तर त्याच्या हातावरती असे बेल्टचे निशाण होते. त्याच्यावर त्याने सांगितलं मेरी मम्मी ने मेरे को बहुत मारा, लाटणं से मारा. लाटणं. पण मला एकच डाऊट आहे, जर त्याच्या मम्मीने त्याला लाटणं से मारा तर मग बेल्टचे निशाण कसे आले. म्हणजे तेच. कोणत्या क्रिस्टोफर नोलनची मूवी होती. अरे म्हणजे तू आमच्याशी खोटं बोलतोयस राहील. नाही, मी कशाला खोटं बोलू. तूच त्याला मारलेस बेल्ट नाही नाही की माझ्यावर का नाही फिरत. नाही नाही. तर अशी पूर्ण स्टोरी होती. छान. एकदा टाळ्या वाजवायच्या याच्यासाठी सगळे. कोणाकोणाला वाटतंय की ही स्टोरी खरी होती. अरे 100%. हा हा त्याची स्वतःचीच होती. हेच आई बाबांनी मार. तुम्ही याला नाही, कधी नाही. मारलंय. कसं मारायचं त्याला. लाटण्याने. स्केलने मारा. आणि तुम्ही कधीच नाही खोटं मार. खोटं खोटं बोलताय तुम्ही. कसं मारायचे तुला ते. नाही हे पण हे तर यांचा हातच खूप. नाही मला नाही वाटत हे. अरे काय दाखवा नाही याची नस कापून दाखवा ना please. नाही. छान ठीक आहे. कोणाला विचारू आपण. हिला विचारू. हाय तू तिचा मी चुकून इन्सल्ट केलेला. तुला काय वाटतं याला पैसे दिले पाहिजे आपण राहिलला. हा तुला काय नाव आहे तुझं. याक्षिका. तुला वाटतं याला आपण पैसे दिले पाहिजे. कुठे Benefit of गेलेलीस doubt तू. द्या. कुठे गेलेलीस तू. माझ्या वॉशरूमला गेलीस. मग बाजूचीला विचारू. हा व्हाईट टी शर्ट. तू पण गेलीस वॉशरूमला. होतं का कोणी. तू जसं बोलला सगळ्यांना हगायला आली वाटतं. ते म्हणाले हा पण हगतोय, आपण पण हगून येऊ. ठीक आहे हिला विचारू. काय वाटतं तुला दिले पाहिजे पैसे याला आपण. देऊ. किती देऊ. 500 रुपये देऊ. ठीक आहे. थँक्यू. रडायला चालला तो. या जगात कोणी माझं नाहीये. मित्र पण असे, आई बाबा पण घेऊन नाही जात मला.
हे तुमच्याशी बोलू शकतो आपण? तुम्ही सगळे एकत्रच आहात ना? कोण चौघी आहात एकत्र? अच्छा ठीक आहे, द्या ह्यांना द्या माईक. आणि तुझ्या हातावर हे काय टॅटू आहे हा? अच्छा, श्रीमंत गुरु. बापरे, काय आहे ते? गुलाब आहे? अच्छा, कव्हर अप आहे म्हणजे याच्यापेक्षा पण घाणेरडं होतं काहीतरी. अच्छा, एक हजबंड. अरे कड 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 कॉन्टॅक्ट. एक हजबंडचं नाव लिहिलं. काय नाव आहे तुझं? छान, आपल्याला फायनली कोणतरी भेटलाय बाबा. पण तुला तर नाही भेटला. हाय, काय नाव आहे तुझं? राधिका. राधिका, हे सगळं आपल्या गप्पा ज्या आहेत त्या युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहेत. तुझी कन्सेंट आहे? हो, अच्छा, consent. काय होतं आहे टॅटू तुझ्या हातावर? मी बघू काय काय आहे? अजून बाकी आहे कर. अजून बाकी आहे? आधी मी गेस करू काय लिहिलेलं आधी. कसं हे कोण सांगू तरी शकतं का हे? पण होतं हे ना. इथे होतं का नाव? हा हा हो. नाही कळत. तुला कळतंय? हा, पण कसं कळणार आता ना? काय होतं सांग आम्हाला त्याच्या खाली. म्हणजे नवऱ्याचं नाव होतं? अच्छा, नावच होतं. मग तू एवढा मोठा टॅटू का केलास कव्हर अप साठी? तो नावच मोठं होतं तर काय करणार? काय होतं त्यांचं नाव? बाबूराव? नाही, नाव बीप करू आम्ही. काय होतं नाव तुझं? अच्छा होतं. मग त्या नावाचा तो दुसरा शोधायचा ना. नॉट इंटरेस्टेड. हा सोपा प्रश्न उत्तर होतं नाही. अच्छा, मग तू ते काय काय हे काय बनवलंय? जास्वंद आहे ते? हो. अच्छा, आणि ते खाली काय जास्वंदाच्या काटे? अरे जास्वंदाला काटे? आपल्या ऑडियन्स IQ बघा. मग त्या जास्वंदाला पण काटे येतात? नाही, माझा फ्रेंडच होता तर त्यांनी करायचं म्हणून केलं काही पण. आणि तो नाही नाही, एक मिनिट. टॅटू. तुझा फ्रेंड कोण होता? नवरा की टॅटू टॅटू वाला? वाला. अच्छा, मग त्याने तर तुझा कापला, तुझ्या मित्राने पण तुझा कापला. अरे बापरे. मग त्याने हे जास्वंद आणि काय आहे ते खाली? काय आहे त्याच्या जास्वंदाच्या? नाही, फुलच आहे ते. लिपच होतं मग ते कव्हर करण्यासाठी आणि त्यांनी तुझ्या केलं. दुसऱ्या हातावर पण तू काहीतरी निबंध लिहिलंयस. ती मम्मीसाठी लिहिलं. हा, काय आहे ते मम्मीसाठी? ऑल आय एम आय ओव टू माय मदर. हो, छान. मग हे लिहायची काय गरज होती? लिहिलं. उद्या जर आई गेली पळून तर इथे नाही परत जाणार. झेंडू, गुलाब, कमळ. नाही, कधीच नाही जाणार. हा, नाही नाही, आई अशी सहसा तरी नाही जात. अरे काय काय लोकांची जाते आई. हा ठीक आहे. का झाला तुमचा डिवोर्स? का झाला? कारण त्यांनी चीट केलं. त्याने पण चीट केलं? आणि तुला कळलं कसं की तो चीट करतोय? कारण मी रेड हँड पकडला. रेड हँड बघ. कसं कळलं दे तुला? वर किसिंग इच अदर हा, अँड शी वॉज माय फ्रेंड. म्हणजे अरे. ती माझी मैत्रीण होती. मी तुझं गाव गेस करतो. हा, तुम्हा सगळ्यांना मी आता ट्रेन केलेलं आहे. तुम्ही सरळ सांगू शकता कोणत्या शहरात काय होत आहे. अच्छा, ते लोक किस करताना तू पाहिलंस? कुठे पाहिलंस? आणि त्यांना तू? मी दुबईला होती. हा, आणि सो ते पण दुबईला होते? हो हो, आम्ही तिथेच तू होतो. दुबईलाच राहायचीस? हो हो हा, आणि ती फ्रेंड पण दुबईमध्ये हो, शी वॉज माय नेबर. ती तुझी नेबर होती? हो, मग तू लाटण्याने मारलास तिला? नाही, मी निघून आले तिथे. हम्म. कोणाच्या घरी पकडलंस तू? स्वतःच्याच? हो, स्वतःच्याच. मी लाईक वॉकला गेली होती हा, आणि त्याला कळलं नाही की मी परत आली. तुझ्याकडे चावी होती हा. आणि मग तू घरात आलीस आणि तू हा, पाहिलंस? हो. ओ, मग तुला आधी वाटलं की कोणाच्या घरी आली? नाही, त्यांना कळलं पण नाही. मी बघितलं. हा. मी परत पाठी आली आणि मी परत डोरचा आवाज केला तर मग मग ते सुटले. separated. हा. पण तुला त्यांना पाहून काय वाटलं की चांगलं करतायत? नाही म्हणजे ते चुकीचं तर करत होते, पण चुकीचं चांगलं करत होते. आणि तुझ्या मनात हा विचार आला की अरे आता टॅटू चेंज करावा लागणार. हा, तर मी आत्ताच रिसेंटलीच केलं. तेव्हा तू टॅटू का केलं? जेव्हा तू एकदम प्रेमात होतीस कारण त्याच्या? मी हे केलं होतं तर मग आईसाठी? like, हा, तर मग ही वॉज लाईक की माझ्यासाठी का नाही केलं तू? म्हणजे काय? टॉक्सिक पण होता. मग तेव्हा तू त्याला बोललीस नंतर की हे का नव्हती करत? कळलं? कारण माझी आई चांगली आहे. मग तू त्याला कन्फ्रंट केलंस? नाही, मी तेव्हा निघून आले. बट कुठे निघून आली? मुंबईला? मुंबईला निघून आले. अच्छा, म्हणजे तू सरळ मग पण सामान पॅक केलं असेल, त्याला कळलं असेल ना की तू कुठे चाललीस? नाही, मला यायचंच हा. होतं वेकेशनसाठी. हा. तर मग मी परत नाही गेले. अच्छा, मग तू त्याला बोललीच नाहीस कधी की तुला? मग नाही, तुला- मी असं भांडणं करूच शकत पण तुला असं क्लोजर नाही मिळाला? मग नाही, क्लोजर कधीच नाही. नाव ही इज हॅपीली मॅरिड. तू हर आणि तू आनंदी आहेस?
ठीक आहे, आय एम सिंगल. हा खूप सिरियस झालं ना आता. एक माझा मित्र सिंगल आहे आणि त्याचं ते आहे की तो जेव्हा पण मेकआउट करतो ना कडी बिडी सगळं लावून, त्यामुळे तुला तो कधी तुझं मन मोडणार नाही. आता तुझा कोणताही दरवाजा उघडताना तुझं फाटत असेल आता. मला डॉटर आहे 11 years. अच्छा तुला मुलगी आहे मग तुझ्या आयुष्यातलं ती सिल्वर लाईनिंग हा, आहे. yes. अच्छा, आनंदी आहेस तू आता. हो, हो, पण हो. आता तू सिंगल आहे, आता तू असं एक्सप्लोर करतेस. हा, हा. कसं एक्सप्लोर करतेस, अजून तरी म्हणजे असं शोधत नाहीये, भेटेल तेव्हा भेटेल. कसा भेटेल पण तुला? आय डोंट नो. तू असं डेटिंग ऍप्स वगैरे काही ट्राय केलेस? नाही. अरे नको ना तुम्ही राहू द्या, तिला दुबईवाला चांगला वाटेल मग. आणि तुम्ही चौघी कशा मैत्रिणी झाले? अरे तुम्ही चौघी मेकअप आर्टिस्ट आहात? हा म्हणजे मी जस्ट ह्यांना म्हणजे हो, अच्छा. मग makeup तुम्ही artist स्वतः मेकअप नाही करत? नाही नाही सॉरी जोक हा जोक. सगळं हरामखोर आहे ना. अच्छा मग तुमचे क्लायंट्स कोण असतात? मोस्टली मुली असतात, मुलं असतात की असं काही मुली. म्हणजे तुम्ही ते ब्रायडल Brides मेकअप वगैरे वगैरे, करता? हा. आणि जर तुम्ही सांगू शकता तर सांग, किती चार्ज करता तुम्ही? जर असं म्हणजे मला ब्रॅकेट सांगा तुम्ही, असं एक्झॅक्ट अमाऊंट नका सांगू. डिपेंड्स लाईक किती किती 40-45. 40-45 हजार रुपये? तू ते सगळे पैसे या पोरींकडून घेतेस काय? एवढा खर्च येतो म्हणजे ते पूर्ण ते पुट्टी बिट्टी तुम्ही एवढे बाय पोरी ओळखीचे आहेत ना तुम्ही? ते बघितले हे लोक, तुम्ही ते व्हिडिओ पण टाकता एक-एक रील product वर येतात ना की आधी एकदम कामली बाई आणि मग पण नाही, प्रोडक्टच एक महाग असतात. लाईक 7,000, 10,000 असे प्रोडक्ट असतात एक. पण मग तेवढे महागडे का लावता तुम्ही? ऑफकोर्स हाय एंड. काय पण असं कधी होतं का की कोणाचं अरेंज मॅरेज आहे मग तुम्ही एवढी पुट्टी लावली तिला, पुढच्या दिवशी नवऱ्याने पाहिलं बोला बाई कॅश ऑन डिलिव्हरी होती माझी. नाही, आम्ही नॅचरल करतो. तुम्ही नॅचरल ठेवता काय काय? मी जस्ट स्टार्ट केलेलं मग आहे तुला भेटले कुठे या तिघी म्हणजे? क्लासमध्ये. अच्छा तुम्ही एका क्लासला जायचा. क्लासमध्ये कसं शिकवतात? तोंडावर करतात की डेड बॉडी? डॉक्टर फेस मॉडेल सॉरी मॉडेल बोलवतात. अच्छा मॉडेल बोलवतात हा, लाईक असतात मेकअप आर्टिस्ट साठी पण मॉडेल्स पण त्या मॉडेलला तर त्या जातात Pay कुठे करायला. मेकअप करून मग? असतात. अच्छा धुवून जातात मग त्यांना पैसे मिळतात त्यांच्या हो, तोंडावर हो, हो, अरे हो. चांगली इंडस्ट्री आहे. किती रुपये मिळतात? त्यांना लाईक 4,000. फक्त मेकअप करून घे हे जा. माझे 2,500 खाल्ले चाल्या, त्यांच्याकडे जा 4,000 मिळतील. मुलांनाच करू शकता हे सगळं मुलं पण? अरे चांगलं आहे. एक मिनिट, कोणते यंग मुलं ज्यांना नाही, आयुष्यात- ग्रूम पण करतात ना, जेव्हा लग्न होईल तेव्हा बोलव आम्हाला. नाही नको तुम्ही माझ्या लग्नापर्यंत नका पोचू. काय कोण आहे लहान मुलं ज्यांना पैसे कमवायचे आयुष्यात? ही कुठे राहतोस? 4,000 रुपये पाहिजे? नाही, फिमेल पाहिजे. फिमेल पाहिजे? जेंडर चेंज करून यावं लागतं. थोडं जास्त खर्च होईल यार तुमच्या 4,000 साठी. बिचारा उद्या जाऊन का असं का तुम्ही मुलींनाच का करता? तुम्हाला तर काय थोडा पाहिजे ना फक्त? काय अरे म्हणजे हा फीचर्स? फीचर चांगले आहेत यार. तो बोलतो चांगले आहेत. तुझे साले अजून आलेच नाहीत फीचर तुझे. अरे अरे म्हणजे लहान आहे तो. अरे हा ठीक आहे सॉरी. ठीक आहे छान एकदा टाळा यांच्यासाठी. ठीक आहे. हे आता कोणती झेंडूची फुलं लाव त्याच्यावर. ठीक आहे छान. ठीक आहे कोण आहे अजून? कोणाला बोलायचंय? कोणाकडे काही वेगळी अशी स्टोरी आहे मजेदार जे तुम्हाला शेअर करायची आहे? त्यांनी हात वर करा त्यांना. हा हॅलो हाय भाऊ, काय नाव आहे? परमेश्वर. मुझे माफ करना. सोलापूरचा आहे मी. अरे कडा काका मारा याला, नॉकआउट पंच जायला. हा हे जे कॉन्टेंट आहे हे सगळं सोशल मीडियावर युट्यूब इंस्टाग्राम सगळे जाण्याचं कन्सेंट आहे याच्यासाठी. हो, हो. काय करतोस तू परमेश्वर आयुष्यात? सांगितलं बाहेर काढशील. नाही, सांग ना. बीकॉम कर. अरे ठीक आहे यार, एवढं काही वाईट नाही. आणि तू सोलापूरचा आहेस आणि इथे कॉलेज करायला आलायस? नाही मी इथलच आहे, म्हणजे गाव सोलापूर. अच्छा गाव सोलापूर आहे. आणि कोणत्या कॉलेजमध्ये आहेस? इथं घाटकोपर ईस्टला. अच्छा
झुंझुनाला? नाही 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 अच्छा ठीक आहे, हा ठीक आहे. हा काय स्टोरी आहे तुझ्याकडे? सांग. एक्सची आहे माझ्या. हा सांग सांग. चीट केलं होतं माझ्यावर म्हणजे. अरे हा, आम्हाला माहिती आहे, अशी खूप लोक करतात. मी तुला ऑप्शन देतो, एक तर तू दुबईमध्ये असशील किंवा तू अलिबाग मध्ये असशील. याच्यापेक्षा वेगळं काय आहे तुझ्याकडे? हा सांग सांग. म्हणजे ऍक्च्युली माझी जीएफ जात नव्हती कॉलेज. जिथं तू जीएफ म्हणाला तिथे ती जाणार होती. जीएफ कोण म्हणतं? जीएफ. हा, ती कामाला नाही जायची. ती कामाला नाही जायची. हा. हा ती घरीच असायची. हा, मग घरी. नंतरला ती कामाला जायला लागली. नाही नाही, एक मिनिट. आधी कामाला नाही जायची, घरी नाही असायची, जायची, मग ती हो. कामाला जायला लागली. हो तिने ठीक. 12 पास केला. 12th पास केलं तिने. हा हा मग नंतरला ती जॉबला जायची. ठीक आहे. हा मग नंतरला मला तिच्याच मैत्रिणीकडून कळलं की ती माझ्यावर चीट करते. हा, म्हणजे ती आधी तिच्या मैत्रिणीने तुला सांगितलं की तू तिच्यावर चीट करत होतास. तिने सांगितलं की म्हणजे तिच्या मैत्रिणी की ही तुझ्यावर चीट करते करून. हा ठीक आहे. मग मग काय ना म्हणजे मी बघत होतो की ती अजून कोणत्या तरावर जाते खालच्या. हो, तर मी तिला काहीच सांगितलं नाही. तुला फेटिश होतं काय? ती कोणत्या स्तराला जाते? हँडकफ्स वगैरे आहेत का तुला? हे का चेक करायचं होतं? सरळ म्हणजे काय करणार होती ती अजून? अरे म्हणजे बघायचं होतं की ती मला म्हणजे रिसेंटली तुला बघायचं होतं कशी चीट करते? नाही 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 अजून किती किती खाली जाते ती. बघ खाली तर ती जात होती. ती किती खाली जात होते ते आम्हाला नाही माहित. नाही नाही म्हणजे आमचं 7 वर्षाचं रिलेशन होतं. म्हणजे 7 वर्षात तुझी गर्लफ्रेंड होती आणि पण तू आहेस किती वर्षाचा? मी 23चा आहे. मी 8वी पासून ती सोबत होतो. अरे यार. हा, मग आता ती चीट करायला लागली. हा, हो मग तुला कसं कळलं आता ती अजून कोणत्या थराला जाते ती? मग नंतरला ती म्हणजे माझ्यासोबत कधी म्हणजे एवढं बाहेर वगैरे नाही यायची. ती बोलायची अशी फॅमिली स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट आहे. हा हो मग मला नंतरला कळलं की तिच्या म्हणजे तिने गेली लोणावळा त्यासोबत जाऊन. हा हा आणि त्या बंद्याने तिला प्रपोज केलं तिकडे. हा. असं म्हणजे तिने लोक आधी नॉर्मली बोलायचे असं ऍज अ फ्रेंड करून. म्हणून तर तिच्याच मैत्रिणीने सांगितलं मला की तिने ती म्हणजे मैत्रीण सगळीकडे असायची. म्हणजे ती तिच्या क्लोज होती ना ते. अच्छा, ती शेअर करायची आणि ती हरामखोर तुला येऊन सांगायची. तिच्या मैत्रीचा कन्सर्न असं होतं की मी चांगला आहे. ओ हा, बरोबर. आणि तू बघत होती कोणत्या ती लोणावळ्याच्या थराला गेली आता. हा, पोचली तिकडे. हा, मग त्याने प्रपोज केला तिला. मग ही काय म्हणाली? हात आणि काय बोलणार. अरे अच्छा, म्हणजे ती अशी टाइमपास नव्हती कर, सिरियस होती त्याच्यावर पण. हा आता काय मला थोडी माहिती आहे तिकडे मी नव्हतो ना. हा हा, मग तू कधी तुझा इन्व्हॉल्वमेंट कधी आलं इथे? मग तिने म्हणजे तिच्या मैत्रिणी मला सांगितलं असं असं सीन आहे झालं. तर मी तिला काहीच बोललो नाही. तू काय? म्हणजे तिला काय सांगितलंच नाही की मला असं माहिती हा, पडलं. तू काहीच नाही बोललास. हा, मग आणि ती आधीपासून पण मला चीट करत होती. त्याच्या आधी पण दुसरा होता. हा त्याच्या आधी पण तो गावाचा मुलगा होता. गाव. आणि ऍक्च्युली मी कसं म्हणजे मोबाईल वगैरे कधी चेक नाही करायचो तिचा. कधी हातच नाही लावायचो. तू ट्रस्ट करायचास हा तिच्यावर. मला आवडतच ना असं चेक वगैरे करायला. तुला हात लावायलाच आवडायचं नाही. मोबाईल फोनला. अरे मोबाईलला यार तुम्ही लोक ना. हा ठीक आहे. हा म्हणे मला आवडायचंच नाही फोन वगैरे चेक करायला. हा, म्हणजे चांगला माणूस आहेस तू. हा, हा चांगलाच आहे परमेश्वर. मुलींना चांगली माणसं नाही. ठीक आहे. मग हा, आता हा दुसरा आला मग तिच्या आयुष्यात. मग तू कधी बोललास कधी? मग नंतर ती स्वतःहूनच म्हणजे बोलली की मला भेटायचंय. हा, आणि बीच मध्ये ती म्हणजे नॉर्मली बीचवर? बीच मध्ये नॉर्मली असं भांडण केली ती माझ्यासोबत. मग बीचवर गेलेले? मध्ये- अच्छा, मी म्हणालो ही मध्ये बीच कसे आले आपण? आता ती लोणावळ्याला होती आणि घरचे स्ट्रिक्ट आहेत. आता बीचवर जाऊन एवढं ब्रेकअपचं डिसिजन का करतात? हा, मग हा मध्ये ती तुझ्याशी बोलत नव्हती. म्हणजे असंच भांडण केली नॉर्मल. मग हा. ती बोलायचं बंद केली माझ्यासोबत. हा. मग नंतर ती अचानक भेटली मला बोलली "या, आपण भेटूया." तर मी तिला बोललो ठीक आहे या आपण मित्राच्या घरी यो. भेटूया. हा. आणि य बोलणाऱ्या मुलांचा ब्रेकअप होतोच. नाही ती बोलायची ना स्ट्रिक्ट आहे फॅमिली. तर हा. मी बोललो ठीक आहे बाहेर नाही आपण घरातच भेटूया कोणाच्या. बरोबर. मग कोणत्या थराला ती जाते आता ते आम्हाला ऐकायचंय. हा, हा मग ती नॉर्मली येऊन मला डायरेक्ट बोलली मला नाही राहायचं तुझ्यासोबत. तर मी बोललो ठीक आहे सांग मग कशाला नाही राहायचं. मला तर माहिती होतं सर्व. हा, बरोबर ना. हा. कारण तू तर तिच्या मैत्रिणीने सगळं सांगितलं तुला. हा. तर मग तिने बोलली नाही माझी फॅमिली स्ट्रिक्ट झाली असं तर तू पण अजून टॉक्सिक strict. व्हायला. म्हणजे ती बोलली की आता आपण आणि माझी पण वेगळी होती तिची. हा, आणि हे जाऊ दे. हा, मग नंतरला ती बोलली की तू नाही टॉक्सिक होतोयस. हा असे बोलली. हेच बोलली शपथ. पण तू कसं टॉक्सिक? तू विचार ना मी कसा टॉक्सिक आहे. काय माहिती ती अशीच बोलली. मला बोलती तू असं नॉर्मली माझ्या मैत्रीण लोकांसोबत लय टच मध्ये राहतो हे ते. म्हणजे तिला मला वाटतंय की ही स्टोरी तू नाही
तुझा सीन त्या मुलीवर वाटतोय मला. नाही 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 खरं सांग, तू लोणावळ्याला गेलेला नाही, मी नाही गेलो. तू सगळं उलट सांगितलंयस आम्हाला. नाही नाही हा, मग तू काय बोललास तिला? काय नाही, मी तिला काय बोललो नाही. मी बोललो ठीक आहे चालेल. जा. हो हो अच्छा, मग असंच तू कन्फ्रंट पण नाही केलंस की नाही, नाही, काहीच तुला नाही. माहिती होतं, मग नाही. तुझ्या मनावर हे ओझं नाही राहिलं? काय करणार मग आता. बोल ना तिला. आता मी परमेश्वराला काय टिप्स देऊ? आपण एक काम करूया, तुझा नंबर. हा, नाही 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 मी तुला 1000 रुपये देतो. नको 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 2000, नाही नाही 3. नाही नाही बाजोली म्हणजे काहीतरी करणारे. नाही नको 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 5000. नको पैसे नकोच मला. मग काय करायचं आपण? हा. त्या कॉन्टॅक्टच नको मला. अच्छा, तू एक मी तुम्ही किती आरामी आहात. हा, पिंकी मॅडम. मग काय पण त्यांचं ते लग्न फिक्स झालं त्यांचं नाही ना, आता म्हणजे ते relation- प्रपोज केलं हा वगैरे बोलली? त्यासोबत मग ब्रेकअप झालं तिचं. परमेश्वराने श्राप दिला, प्रकोप झालेला आहे. मग आता ती सिंगलच आहे. आता नाही माहिती मला. मी म्हणजे आधी तिची मैत्रीण जी होती ना हा खबरी. मला ते सांगितल्यानंतर मग मी तिच्यासोबत बोलायचं बंद. म्हणजे आता तिच्यासोबत तुला मुली contact आवडतात म्हणजे? नाही 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 आता तुला मुलीमध्ये इंटरेस्ट नाही, नाही नाही. राहिलं. ती बाजूची मुलगी बघ किती बघते तुझ्याकडे. ती अशी होती की मला पाहिजे हा परमेश्वर. ठीक आहे, छान. टाळ्या वाजवा एकदा याच्यासाठी. थँक्यू तुला काय वाटतं मित्राला पैसे दिले पाहिजे आपण? हा, दक्ष. हे घ्या, 501 देतो तुला. एक दे त्याला पैसे. ठीक आहे, आपल्याला या शोच्या एंडसाठी आपल्याला कोणतरी एक चांगली हेवी स्टोरी पाहिजे. असं कोणाकडे काही चांगली तडकतोड आहे मित्रा? काय नाव आहे मित्रा तुझं? सौरभ, काय करतोस आयुष्यात तू? मी UIX डिझायनर आहे. अच्छा, आणि आनंदी आहेस तू आयुष्यात? हो. अच्छा, वाटत नाही तुला. तू हे जे आपलं कॉन्व्हर्सेशन आहे युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहे, तुला चालेल? हो. अच्छा, हा. काय स्टोरी आहे तुझ्याकडे मित्रा? तर आम्ही सगळे मित्र 3-4 वर्ष धबधब्यावर जातोय. एक नंबर. ही मजा जी मला मिस होत होती ना, तू धबधबा म्हणालास ना, आम्ही भिजलोय. असे क्षण जे शहारे आले अंगावर. बेस्ट. बोल, तू बोलत राहा. बोल. हा, धबधब्यावर जायचा. आम्ही खाली जातो धबधब्यात. तुम्ही वर कसे जाता? धबधब्यावर असंच एन्जॉय करायला जातो. काय करा? एन्जॉय करायला. एन्जॉय करायला. हा, एन्जॉय करायला ती पण जायची लोणावळ्याला. हा, तर क्रिकेट खेळून आम्ही एन्जॉय तिथं धबधब्यावर गेलो. कोणता धबधबा आहे हा? क्रिकेट खेळलो आम्ही. क्रिकेट खेळलो. हा. खेळलो. अरे नाही अरे भाषेचा पॉइंट काय? कम्युनिकेशन. हा, आम्हाला कळलं तू काय बोललास. हे फालतू मध्ये हसता दिलो. हा हा. तर क्रिकेट खेळून आम्ही धबधब्यावर गेलो. हा, कुठे क्रिकेट खेळला आणि कोणता धबधबा हा? वाली साईडला. माईक जवळ ठेवा. वाली साईडला आहे. हा, आणि एकदम क्रिकेट जास्त लोकांना माहिती नाही. हा, फेमस नाहीये तेवढा. हा, फेमस नाही. अच्छा, हिडन जेम. हिडन जे. हा, ठीक आहे. हा, मग गेले तुम्ही धबधबा. क्रिकेट वगैरे खेळलो. मी बॅट बॉल ठेवायला घरात गेलो. हा. म्हणजे थोडा साईडला तिकडं. हा. आणि बाकी जण पुढे गेले. हा पुढे गेले, ते एन्जॉय करत होते. हा. आणि मी गेलो तेव्हा बघितलं की दोघे जण आम्ही 8 जण होतो. त्याच्यातले 2 जण बाकीच्यांना नागडे करत होते. तुम्ही असे एन्जॉय करता? हिडन जेम एकमेकाशी शोधता की काय रे? याचा धोंडा बघ. म्हणून जास्त लोक येत नाही, कारण लोक येतात तुम्ही नागडे असता तिकडे. कसे येणार लोक तिकडे? हा, मग 8 जणांपैकी 2 जण सगळ्यांना नागडे करत होते. हा. आणि मग तू गेलास, तू बॅट ठेवलीस. मी तिथं गेलो. हा, तू बॅट तू घेतलीस ना, ते बॅट शोधत असतील. मी वर काय काय मग तुमच्याकडे किती बॉल झाले? क्रेझी बॉल. ठीक आहे. हा, मग तू पाहिलंस हे दृश्य? तू पाहिलंस? मग मी लांबच उभा होतो की मला माहिती आहे की मी गेलो तर मला पण करत. हा हा. म्हणून मी वरून त्याची व्हिडिओ फोटो वगैरे काढत होतो. वा 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 वा. आदर्श मित्र बघा. म्हणते मी लांबच राहिलो, मिळालं मी व्हिडिओ बनवतो. हा, मग व्हिडिओ फोटो बनवला, वगैरे काढले. फोटो काढले. हा, आणि नंतर मग
ब्लॅकमेल केलंस? नाही ते तिथंच राहिले. फोटो? नाही मित्र अच्छा मित्र. हा तिथंच एन्जॉय करत होते. हा. नंतर मग पण बाकीची ते मंडळी नागडे आली. करतात मग एन्जॉय कसे करत होती? अशी म्हणजे कशी एन्जॉयमेंट त्यांची ती होती? मस्ती चालू होती. अच्छा मस्तीमध्ये नागडा करतो. हा. मग ठीक आहे, असेच तर नागडे करतात सगळे. हा. तर नंतर मग बाकीची मंडळी आली. मंडळी पण आली? अरे म्हणजे Gang लोकं bang. आली. म्हणजे लोक आली. हा बाकीची लोक लोकं आली. आली. हा आणि ते आता तिथं नागडे होते. हा. हा. तर मग त्यांना तर त्यांची घाई झाली की इथं कपडे घालू कुठं. तिकडेच घालू नाही शकत का? अरे पण ते कपडे इथं बाजूला होते ना, वरती अच्छा, पाण्यात नव्हते ना, काढून फेकलेले ना वरती. अच्छा. धबधब्यावरती? अरे नाही म्हणजे खाली पाणी होतं हा. आणि बाजूला इथं जागा होती, तिथं ठेवले होते. अच्छा म्हणजे लांब फेकले त्यांनी. हा, लांब म्हणजे फेकले. असं नागडे आता चड्डी घालून दाखव. हा मग? फेकले होते आणि त्यांनी बघितलं की लोक येतात, हा. तर ते पाण्यातच राहिले. अच्छा ते लोक आत गेले की आता काही दिसू नये. हा हा दिसून. कडक. हा मग? ते तिथं 1 तास बसलेले की ते कधी जातात. आणि तू आरामखोर, तू तर कपडे घातलेलेस ना, हा मग तू का नाही गेलास मदतीला? मला एन्जॉय करायचं होतं. तू धबधबा बघत राहिलास त्यांचा. हा मग? ते तिथे 1 तास बसले, कधी जाता याची वाट बघत होते. हा. नंतर ते गेले आणि मग मी त्यांना मग पॅन्टी वगैरे सर्व दिली. पॅन्टी? म्हणजे अंडरवेअर. एक तर तुझे मित्र पॅन्टी का घालायचे? हा पॅन्ट तुम्हाला मेकअप साठी मुली हव्या असं ना? याचे मित्र पॅन्टी घालतात. सुंदर फीचर असतील त्यांचे. म्हणजे मी कपडे त्यांना दिले. हा हे सांगा काय नाही, ह्याचे मित्र ना पॅन्टी घालतात, ते तो आम्हाला सांगत होता फक्त. हा मग तू दिलीस ना पॅन्टी? हा हा. नंतर मग आम्ही वरती आलो. हा नंतर मी त्यांना फोटो दाखवले हा आणि ते मला शिवाय देत लागले. मग हा ते फोटो आहेत थोडे अजूनही. हो. पण मी तुलाच दाखवेन. पण मी का बघेन? अरे तू प्रूफ मागशील ना. तुला काय वाटतं मला नागडी पोरा व्हायला आवडतात? अरे तू प्रूफ मागशील ना का माझ्याकडून. प्रूफ मागेन मी? मी कुठलं वाटेल मी खोटं नाही बोलतोय. मला तू बोल खोटं, पण तुझं खरं जाणण्यासाठी मी नागडी पोरं बघू. हा त्याशी बोलू आपण एकदा. चला लास्ट एक माणूस आहे बघ. आता तू या शो मध्ये आम्ही लास्ट माणूस आहे ज्याशी आम्ही बोलणार आहोत. तर तुला काहीतरी इंटरेस्टिंग सांगायचं. खोटं बोल आम्हाला चालेल आता, ठीक आहे? पण खरं ऐकून आम्हाला एवढं मजा नाही येते आता, ठीक आहे? बघू भाई आपली स्टोरी सांगतो. हा ठीक. काय नाव आहे भाऊ तुझं? गौरीश. हा गौरीश, हे कॉन्व्हर्सेशन युट्यूब, इंस्टाग्राम सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जाणार आहे. तुझी कन्सेंट आहे? हो. ठीक आहे. काय स्टोरी तुझ्याकडे? तर स्टोरी अशी आहे की कॉलेजमध्ये असताना एकदा ब्रेकअप झालेलं. तर ब्रेकअप पण असं होतं की ती बिल्डिंगचीच मुलगी होती आणि मी तिच्यावरती खूप प्रेम करायचो, पण तिने खूप घाण चीट केलं. घाण चीट? आता आम्ही जे प्रकारचे चीटिंग आम्हाला पाहायचंय, ती कोणत्या थराला गेलेली? खूप खालच्या दराला गेली. लोणावळ्याच्या पण खाली? अलिबागच्या पण खाली. ठीक आहे. हा कसं काय झालं आणि तुला कळलं की तू एकदम प्रेमात तिच्या वेडा होतास? हो. ठीक आहे. मॅडलिन लव्ह होता. किती वर्ष डेट करत होता तुम्ही? 2 वर्ष. 2 वर्ष. आणि मग तुला कसं कळलं की ती चीट करते? ते लॉकडाऊनची गोष्ट होती. तर लॉकडाऊनच्या आधीच आमचं सुरू झालं होतं. म्हणजे फ्रेंड्स होतो, हा. पण फ्रेंड आता लॉकडाऊन मध्ये काय काम काय रेकम टेकडे, तर मग काम सुरू केलं? टाइम घालत आम्ही बेस्ट फ्रेंड झालो. मग डेट करायला लागलो. हा. पण मग असं झालं की एका टाइमला तिचा फोन चेक केला मी. का केलं? चेक नाही केला, म्हणजे माझ्या हातातच फोन होता, आम्ही भेटत होतो आणि मला चुकून एक फोटो दिसला एका मुलासोबत. हा. मी म्हणलं हा कोण? तर ती म्हणली की फ्रेंड आहे असं तसं. आणि काय आक्षेपार्ह पोझिशन मध्ये होता? नाही नॉर्मल फोटो होता. ठीक आहे. हा, ठीक आहे. नॉर्मल फोटो होता. पण मग हळूहळू त्याच्यात काय चेंजेस झाले बोलण्या वागण्यामध्ये. हा. तर ते मला कळून आलं. मग मी तिला विचारलं की काय झालं, तू अशी का चेंज झालीस? मग काय तिचं तेच की अरे नाही, तो एक मुलगा होता एक्स माझा, तो परत आलाय असं तसं. मी म्हणलं अरे परत आलाय तर काय झालं, सोड ना तिला, मी आहे ना सोबत. हा. तर असं होतं की तिने त्याच्यासाठी मला चीट केलं आणि आता मला सोडून तिचं लग्न कोणा दुसऱ्याशीच झालं. अच्छा. तर त्या टाइमला मी खूप उदास झालतो की असं ब्रेकअप वगैरे झालं. अरे का झालं?
हो हो हा. तर आम्ही 4-5 मित्रांचा आमचा ग्रुप आहे. तर आम्ही माझ्याच घरी बसलेलो प्यायला. प्यायला त्या टाइमला आम्ही एवढे नूब होतो प्यायला की आम्ही बिअर सुद्धा डायल्यूट करून प्यायचो. हा मग तर तिने चीट केलंच पाहिजे. तर जर बियर मध्ये कोणी पाणी टाकतंय तर मग बनताय भाई ते एवढे नूब होतं. तर आम्ही म्हणलं नवीन बसू प्यायला की आज तो गम भुलाएंगे 2 बजे तक पिएगा मैं, अशा टाईपमध्ये. तर आमचा एक मित्र आहे, त्याला माहित नव्हतं की पियायचं कसं असतं काय नाही. आणि तो मला माहित होतं हे जे बियर मध्ये पाणी टाकणार आहे तो काय करायचा, तर त्याने शेंगदाणे टाकायचा. तर त्यांनी लगेच बॉटल उचलून प्यायला सुरू केली. नीट हा बियर नाही बॉटल. काय नूब होता यार. हे पण नाही गेलं. तर त्यांनी प्यायला सुरू केली. काय पित होता तुम्ही. वॉडका होतं. वॉडका होता, ठीक आहे. तो नीट प्यायला लागला. हा तर काय झालं, हे मला सांत्वना द्यायला आलेत, पण तो जो मित्र तो आधी कुठं काम करायचा तो तर काय झाला. तो हाय तर झाला, पण त्याची कुठलं तर मुलगीशी भेटणं झालं तर काय माहित, तिची गर्लफ्रेंड होती का काय. तो अचानक तिचं नाव घेऊन सुरू करायला लागला की मला तुझ्याशी प्रेम आहे, तू मला का सोडून गेलीस हे ते. आणि तो अशा नशामध्ये एवढं प्रवचन सुरू केलं त्यांना, चला मला सांत्वना द्यायला आला, त्याला सांभाळायला लागलो आम्ही. आणि तिचं ज्याचं नाव तो घेत होता ती नाही ती नाही, ती वेगळी होती. ती वेगळी होती. अरे विचारतोय या शो मध्ये काही होऊ शकतं. जशा मुली आपल्याला भेटल्या आहेत म्हणजे यांच्या थ्रू. मग आता तू विसरलायस तिला. हो आता कोणी आहे तुझ्या आयुष्यात. नाही सध्या नाही. कधी झालं आणि लास्ट म्हणजे लॉकडाऊन तर होऊन टाइम झाला. ते 2023 ची गोष्ट आहे. त्यानंतर कधी काही सीन नाही झाला तुझा. नाही सीन तर होता पण चाललं नाही पुढे. म्हणजे हा कळलं मला. आता तुला अशी भीती वाटते की नाही आता तू किती वर्षाचा आहेस. 25. अच्छा तू लहान आहेस. मग काय करतोस तू आयुष्यात. जॉब करतोय. अच्छा. आणि आता तू असं किती फ्रिक्वेंटली दारू पितोस. नाही आता नाही पित. अच्छा ते एकच. त्याचं वकणं बघूनच मी विचार केला आता दारू नाही प्यायची बाबा. तू तुझ्या समोर ओकला पण येऊन. हो मीच तर साफ केली त्याची. ए धबधबा हे बघ याला मैत्री म्हणतात. नाही ह्याने उलटीचा पण व्हिडिओ बनवला असा. याच्यासाठी टाळा एकदा. काय वाटतं तुला विचार. तू ती लास्टला मुलगी बसली, याला पैसे दिले पाहिजे आपण ज्या आता ज्याशी बोललो. ठीक आहे हे घे. हा हे त्याला ते पैसे मागच्याला पाठव. हा ठीक आहे. हा काय छोट्या काय नाव आहे तुझं. विनायक. हे जे कॉन्टेंट आहे हे सगळं सोशल मीडिया युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे जाणार. तुला चालेल जो कन्सेंट आहे. चालेल. ठीक आहे. हा काय तू आहे काय शाळेत आहेस. आता 10 झाले माझे. अच्छा ठीक आहे. हा काय करतोस बाकी जेव्हा फ्री वेळ असतो तुझ्याकडे. मी मोबाईल बघतो बस. तुमचे व्हिडिओज बघतो युट्यूबचे. आणि बाकी काही आयुष्यात तुझे हॉबीज वगैरे आहेत. नाही नाही लहान आहे रे तू. सुरू केलंयस हे सगळं. नाही माझ्या मनात नव्हता आला हा प्रश्न. त्याला आला म्हणून मी विचारला तुला. हा ठीक आहे. काय स्टोरी तुझ्याकडे. म्हणजे माझी फ्रेंडची स्टोरी आहे. त्यांनी मला सांगितले. तो तसं काय नाही बोला की दुसऱ्यांना सांगू नकोस. मग मी शेअर करतो तुमच्या. हेच तर करायचं असतं. बरोबर आहे. त्याची चुकी आहे ना का तुला सांगितलं. बरोबर. हा फ्रेंड आहे माझा. नाव नाही घेणार त्याचा. नाव नको सांग ना. नाव पण सांग. म्हणजे की आता त्याचा पण आता तो टीनेज मध्ये आलाय. टीनेज मध्ये. टीनेजर्स मध्ये आलाय. काय बोलतोस. म्हणजे तो आता बियर नीट पितो. लूप नाही राहिला तो. टीन एज मध्ये तुझा मित्र गेला आणि तू कधी जाशील तिकडे. कुठे येते घाटकोपरच्या पुढे. टीन एज स्टेशन. ठीक आहे. हा तो टीन एज मध्ये आलाय. हा मग नंतर त्याच्यामध्ये पण अशी चूल आली की मला पण करायचं आहे ते सगळं. काय करायचं. मला आयटम पाठवायची. आयटम पाठवायची. एक तर तुम्ही आजकालची पोरं आयटम बोलता पोरींना. मी पोरींची रिस्पेक्ट करतो. ओ वाव. हो आणि तो आयटम बोलतो. व्हेरी नाईस. हा छान. मग तो बोला की मला पण करायचं, मला पोरगी शोधून दे. कारण तू मुलींना रिस्पेक्ट करतोस. हा तर मी बोललो मी हे सगळं धंदे नाही करत. मग बरं. दोन्ही ऑपोजिट पोज दिसत आहेत आपल्याला. ही स्टोरी कुठेही जाऊ शकते आता. हा तू म्हणाला मी हे काम नाही करू शकत. मग तो फ्रेंडनी एक पोरगी शोधली स्वतःच. हा मग तिच्यासोबत त्यांनी केलं. मेकआउट केला. काय केलं. त्याने मेकआउट केलं. मेकआउट म्हणजे काय असतं. मला नाही माहित. आम्हाला पण टीनेजर व्हायचं. आणि मी लहान आहे ना. कसं मेकआउट म्हणजे काय असतं. लुडो खेळत होते.
छान. हा मग हा झालं त्याचं मेकआउट झालं. मग काय समजला बोलला? तो मेकआउट म्हणजे काय. काय गोटी कापली असेल. हा ठीक आहे. हा मग केलं त्याने आता. त्याने फर्स्ट टाइम केला त्याला तेवढे मजा नाही आली. हो ठीक आहे. तुझं काही तुला मुली वगैरे आवडतात असं? हा आवडतात की. मग कोणाला तू कधी प्रपोज वगैरे केलास किंवा बोललास तुझ्या काय फिलिंग्स आहेत तिच्यासाठी? मी तर कोणाला नाही बोललो पण मला लई जण बोलले. काय बोलतात की तू इकडे येत नको जाऊस असं? मला मुली लाईक करतात. तुला मुली लाईक करतात? अरे काय काय आहे? बाजूला बसली आहे बाजूला आणि तो बोलला मला मुली लाईक करा. मुलींना आम्ही हेच करणार. तू कोणावर आली आहेस? तू कोणावर आली आहेस सांग मला. याच्यावर आली आहेस ना तू? तू हात वर केलेलास तू याशी बोलणार तेव्हा? म्हणजे नाही घरी तुमच्या माहिती आहे? भाई कॅमेरा मिस कोले याची वाट लावून टाकूया. आमच्या बारक्या विनायकावर असते काय? तो बिचारा बायकांची रिस्पेक्ट करतो म्हणून काय बोलला नाही तो. हा आम्हाला तर बरोबरच वाटते. मुली म्हणजे मला वाटतं सगळ्याच मुलींनी तुला मेसेज केला पाहिजे. काय बोलतात पण त्या तुला मेसेज करून? ते मला म्हणते हे चिकने आहे का क्या? आराम करा. एक लहान मुलगा दिसला नाही सगळे मिळून त्याची वाट लावत. नाही नाही सॉरी. हा सॉरी. कुठं तुम्ही. हा मुली तुला मेसेज करतात. हा तर मग ते डायरेक्ट मला असं हाय बी नाही करत डायरेक्ट प्रपोज मारतात मला. परत असते बोलते द्या त्याला 500. हे तुला ठीक आहे. मला तुझा मेसेज चेक करायचं प्लीज. फोन मला बघायचं. मुली अशा म्हणजे मला ते मुलींना ब्लॉक करून डिलीट तू ब्लॉक असं का करतोस? मुलींच्या मनाशी का खेळतोयस तू? मागचा म्हणतोय स्टॅमिना नाहीये. नाही तू त्यांना ब्लॉक वॉक करतोस. त्या काय म्हणतात तुला मेसेज करून? म्हणते की विनायक तू लई चांगला पोरगा आहेस मला तू आवडतोस. हा मला एकदा तुझा फोन दाखव ना प्लीज. मला बघायचंय फक्त. कुठलीच पोरगी नाही. नाही मी शोधतो ना. इन्स्टा ओपन करूनच दिलं त्याने. आणि ब्राईटनेस इतका कमी काय रे? तू तर बोला तू हलवत नाहीस. अरे बोललेला ना तो. अरे नेहमी मला पैसे देतो. देगा मी पण पैसे कामवतोय. लक्ष्मी आली खूप गेलेली आज. ठीक आहे चला बघू आपण. हा अरे वा 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 छान. एका मुलीचे 2 मेसेजेस आलेले आहेत. आजपासून मला असं काही नाही. थांबा आपण जाऊ ना. काही ना काहीतरी मिळेलच आपल्याला नक्की. ओके. मी मुलींना मेसेज नाही करत. ह्याने एका मुलीला रील पाठवली आहे आणि लिहिले ही रील बनव. ती लिहिले हा नाही लवकर बनव. हो ऐक ना. याने लिहिले. तिने लिहिले बोल तुझी मम्मी कुठे गेली. तिने लिहिले क्वेश्चन मार्क. याने लिहिले सकाळी तुझी मम्मी जात होती कुठेतरी फ्रेंड सोबत. हे काय घाणेरडं चॅट यायचं. मुलीने लिहिलं अच्छा आता घरी आहेस याने विचारलं. ती म्हणाली ओके. मग याने एका स्टोरीवर लिहिलंय व्हॉट हॅपन्ड. मुलीने लिहिलंय नथिंग जस्ट टॉकिंग अबाउट माय लक इन एव्हरी सिच्युएशन. आय थिंक इट्स इझी बट नॉट. आणि मध्ये त्याने विचारलंय तुझा गिटार कितीला आणि कुठून घेतला आहे. तो मी मेसेज टाकला ना आय थिंक इट्स इझी बट नॉट. ती गिटार वाजवत होती. हा तिने स्टोरी टाकलेली मी त्याच्यावर. अच्छा मग हा ठीक आहे मग तिने लिहिलंय 5,000 वाशी. मेहंदी जळ्यावर खेळणार का म्हटलं.
आणि ती मेहंदी काढत होती, बोलले की मेहंदी झाला आपण गेम खेळू. फ्री फायर फ्री फायर फ्री फायर फ्री फायर फ्री फायर. अच्छा वेडा. आ. गिटार ती वाजवत होती आणि तुला पण वाजवायचं होतं. पण हाय नाही ना गिटार माझी. अरे मग बाबू अजून गिटारवरच आहे. ठीक आहे चला सरळ आपण जाऊन आता मुली शोधू की काय मुलींना याने खरंच ब्लॉक केलेला आहे का. हाय हर 4 मुलींना याने ब्लॉक केलंय. अजून केलते, त्यांनी रिक्वेस्ट करत होते की मला अनब्लॉक मार, तुम्हाला फॉलो नको. ठीक आहे छान एकदा टाळ्या वाजवायच्यासाठी. ठीक आहे याला तर दिले पाहिजे आपण पैसे. तुला काय वाटतं मित्र याला दिले पाहिजे पैसे. किती दिले पाहिजे ते आज दिले ना, आधीच दिले ना याला. ठीक आहे मग तू जे झालं आपला हिशोब बरोबर झालेला आहे. आय होप हे सगळे जोक्स कोणी पर्सनली नाही घेतले, कारण हे सगळे जोक्स सगळा जो भाग होता फक्त एंटरटेनमेंटसाठी होता. तर तरी कोणाला असं कोणत्या जोकचं वाईट वगैरे वाटलं असेल तर मग घरी जाऊन रडायचं अलाउड नाही आहे. बाकी सगळ्यांना आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट दाखवत राहा. जय हिंद जय महाराष्ट्र.